ओके, चला आपण काल फोर्थ टॉपिक आपला अर्धा सुरू केलेला होता. आज आपण फोर्थ टॉपिकला टाटा बाय बाय करणार आहोत. काल आपण काय बघितलं? काल आपण बघितल्या दोन स्ट्रॅटेजी, एक स्टॅबिलिटी आणि एक ग्रोथ स्ट्रॅटेजी. ग्रोथ स्ट्रॅटेजीचे काही प्रकार मी बघितले, बरोबर आहे का? त्यामध्ये इंटेन्सिफिकेशन होतं, डायव्हर्सिफिकेशन होतं. इंटेन्सिफिकेशनचे 3 प्रकार बघितले, डायव्हर्सिफिकेशनचे 2 बघितले, तर 2 मध्ये 2 बघितले. बरंच काय 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 बघितलं आणि शेवटचा पॉइंट बघितलेला होता स्ट्रॅटेजिक अलायन्स. बरोबर आहे का? आता आपण सुरुवात करूया. नेक्स्ट आपला जो काही पॉइंट आहे त्याला स्ट्रॅटेजिक एक्झिट्स. स्ट्रॅटेजिक एक्झिट्स म्हणजे काय बघा. स्ट्रॅटेजिक एक्झिट्स आर फॉलोड when an organization substantially reduces the scope of its activity. This is done through an attempt to find out the problem areas and diagnose the causes of the problems. Next, steps are taken to solve the problems. These steps result in different kinds of retrenchment strategies. If the organization chooses to focus on ways and means to reverse the process of decline, it adopts at the turnaround strategy. If it cuts off the loss-making units, divisions, SBU curtails its product line, reduces the functions performed, it adopts a divestment strategy. If none of these actions work, then it may choose to abandon the activities totally, resulting in a liquidation strategy. We deal with each of these strategy below. लक्षात ठेवा बघा काय विषय. स्ट्रॅटेजिक एक्झिट्स. स्ट्रॅटेजिक एक्झिट्स म्हणजे काय? जेव्हा तुमचं प्रोडक्ट डिक्लाइनिंग फेजला असतं तेव्हा त्या डिक्लाइनिंग फेज मधून त्या प्रोडक्टला बाहेर काढण्याकरता आपण काय करतो? थोड्याशा ऍक्टिव्हिटीज आपल्या कमी करतो आणि बघतो की बाबा आता माझी पोझिशन काय आहे, मी या पोझिशन मध्ये आता जो आलेला आहे तो त्या पोझिशन मध्ये मी आता का आलेलो आहे हे मी बघतो आणि मग त्या पोझिशन मधून बाहेर यायचा मी प्रयत्न करतो. बघा 3 पद्धतीच्या स्ट्रॅटेजी वापरल्या जातात. पहिली स्ट्रॅटेजी कोणती आहे? जर डिक्लाइन मला रिव्हर्स करायचं असेल, म्हणजे डिक्लाइन मधून मला परत एक्सपान्शनच्या फेजला किंवा तुमच्या स्टॅबिलिटीच्या फेजला यायचं असेल किंवा ग्रोथच्या फेजला यायचं असेल तर मी टर्न अराउंड स्ट्रॅटेजी वापरतो. टर्न अराउंड स्ट्रॅटेजी बघा, जर मी काय केलं, जे फक्त युनिट आहे जे लॉस मेकिंग आहे, समजा माझे 5 प्रोडक्ट पैकी एक प्रोडक्ट लॉस मेकिंग आहे, ते प्रोडक्टची लाईनच मी बंद केली तर त्याला मी काय म्हणतो? त्याला म्हणतो डायव्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी. आणि जर काहीच माझं चाललं नाही आणि मी युनिटच बंद करून टाकलं तर मग मी वापरतो लिक्विडेशन स्ट्रॅटेजी. सिंपल स्ट्रॅटेजी आहेत. अवघड आहेत का काही? ऐकायला अवघड आहेत का? नाही. शिकायलाही अवघड नाहीयेत. प्रत्येक स्ट्रॅटेजी डिटेलमध्ये बघूयात. पहिली बघू टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. टर्न अराउंड स्ट्रॅटेजी बघूयात. रिट्रेंचमेंट मे बी डन इधर इंटरनली और एक्सटर्नली. फॉर इंटरनल रिट्रेंचमेंट emphasis is laid on improving internal efficiency known as turnaround strategy. बघा मी काय करतो? इंटरनली आणि एक्सटर्नली दोन्ही मध्ये रिट्रेंचमेंट करू शकतो. रिट्रेंचमेंट म्हणजे काय? रिट्रेंचमेंट म्हणजे आता जेव्हा प्रोडक्ट डिक्लाइनला आले तेव्हा तुम्हाला जर पुढे जायचं असेल किंवा मागे जायचं असेल काय करायचंय तर त्याकरता लावलेल्या स्ट्रॅटेजीज. बघा मी काय करतोय बाळांनो? मी इंटरनल इम्प्रुव्हमेंट, इंटरनल इफिशियन्सी डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय जेणेकरून मी जी प्रोडक्ट लाईफ सायकलची ही जी डिक्लाइनिंग फेजला आहे तिथून मी रिव्हर्स येण्याकरता टर्न अराउंड स्ट्रॅटेजीचा वापर करतोय. लक्षात येते का? टर्न अराउंड स्ट्रॅटेजी सिंपल इंटरनल इफिशियन्सी चेक केली जाते. लक्षात येते का? नक्की येते का? चला. देर आर सर्ट कंडिशन्स और इंडिकेटर्स विच पॉइंट आउट दॅट द टर्न अराउंड इज नीडेड इफ कंपनी हॅज टू सर्व्हाइव्ह. दीज डेंजर सिग्नल्स आर. बघा मला काही असे सिग्नल्स आपल्याला आपली कंपनी देत असते की जेणेकरून मला कळतं की आताच्या सिच्युएशन मध्ये बदलाची गरज आहे किंवा मी आता खोलात हळूहळू जायला लागलोय, मला आता पुन्हा एकदा वर यायची गरज आहे. हे डेंजर सिग्नल्स कोणते आहेत? बघा सगळे डेंजरच असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा पर्सिस्टंट निगेटिव्ह कॅश फ्लो फ्रॉम बिझनेस. हे मी कुठून बघितलंय? हे मी गोईंग कन्सर्न वाला बघितलंय का? गोईंग कन्सर्न मध्ये, ऑडिटमध्ये गोईंग कन्सर्न मध्ये मी पाहिलंय. ऑपरेटिंग इंडिकेटर निगेटिव्ह कॅश फ्लो. काय होतंय? माझे खर्च खूप होत आहेत, मला इन्कम मिळत नाही. याचा अर्थ काय? माझी प्रोडक्टची डिमांड खाली आली, मी आता डिक्लाइनिंग फेजला चाललेलो आहे. अनकॉम्पिटिटिव्ह प्रोडक्ट्स और सर्व्हिसेस. अनकॉम्पिटिटिव्ह म्हणजे काय? माझ्या प्रोडक्ट कॉम्पिट करण्याच्या लायकीचेच नाही राहिलेले. आता माझे प्रोडक्ट अनकॉम्पिटिटिव्ह झालेले आहेत. म्हणजे काय? नोकियाचे बटनाचे फोन जे नोकिया बदलत नव्हते ते अनकॉम्पिटिटिव्ह झाले. डिक्लाइनिंग मार्केट शेअर. माझा मार्केट शेअर कमी होतोय. बघा हे इंडिकेटर कसे आहेत? हे डिक्लाइनचे इंडिकेटर आहेत. माझी पोझिशन आता हळूहळू गंडायला सुरुवात झालेली आहे. डेटिरिओरेशन इन फिजिकल फॅसिलिटीज म्हणजे काय? माझी कॅपॅसिटी कमी झाली आहे, प्रोडक्टची क्वालिटी कमी झाली आहे, टेक्नॉलॉजी माझी जुनी होत चालली आहे. ओव्हर स्टाफिंग म्हणजे गरजेपेक्षा जास्ती लोक मी भरून ठेवलेत. हाय टर्नओव्हर ऑफ एम्प्लॉईज अँड लो मोरल. हाय टर्नओव्हर ऑफ एम्प्लॉईज म्हणजे काय? एम्प्लॉई येणे जाण्याची संख्या. एम्प्लॉई कम अँड गो आहेत. जसं की जेनझी लोकांची रिलेशनशिप असते
कम अँड गो टाईप. स्टेबिलिटी नाहीये किंवा येणारा एम्प्लॉई फार काळ आपल्याकडे टिकतोय असाही प्रकार नाहीये आणि असलेल्या एम्प्लॉईचे सुद्धा मोरल हाय नाहीये, म्हणजे उत्साहाने ते काम करत नाहीयेत. बरोबर आहे का? किंवा त्यांची काम करायची इच्छा आता हळूहळू कमी होत चाललेली आहे. आणि मिसमॅनेजमेंट म्हणजे मॅनेजमेंट चुकीचे डिसिजन्स घेणं, मॅनेजमेंटमध्ये फ्रॉड होणं किंवा मॅनेजमेंट काय करणं की जे मेन गोल्स आहेत त्या मेन गोल्स कडे लक्ष मॅनेजमेंट न देणं, अशा गोष्टी सुद्धा होत असतात. मग हे आहेत इंडिकेटर्सला मी स्टार मार्क करून ठेवेन आणि MCQ करता महत्वाचं आहे म्हणून मार्क करून ठेवणार आहे. बरोबर का? मग असे काही इंडिकेटर्स असतील तर आता समजायचं की आपल्याला आता टर्न अराउंड करायचं आहे. टर्न अराउंड म्हणजे काय? वी हॅव टू गो बॅक टू द बेसिक्स, अनालाइज की काय चुकतंय, त्याच्यावरती ऍक्शन्स घ्यायचे जेणेकरून मी डिक्लाइनिंग फेज मधून मागच्या फेजेस मध्ये येईन, ज्या की डिक्लाइनिंग पेक्षा तर चांगल्याच फेजेस असणार आहेत. लक्षात येते का बाळांनो? अवघड आहे का काही इथपर्यंत? काही अवघड आपण शिकतच नाहीये. आयुष्यापेक्षा अवघड काही नाहीये, कालच आपण चर्चा झालेली आहे. ऍक्शन प्लॅन फॉर टर्न अराउंड. टर्न अराउंड करायचं असेल तर काय करायचंय मला? फॉर टर्न अराउंड स्ट्रॅटेजीज इट इज इम्पेरेटिव्ह टू फोकस ऑन द शॉर्ट अँड लॉंग टर्म फायनान्स नीड्स एज वेल एज स्ट्रॅटेजिक इश्यूज. अ वर्केबल ऍक्शन वुड बी इन्व्हॉल्व फॉलोइंग स्टेजेस. बघा स्टेप्स दिल्यात तुम्हाला. तुम्ही टर्न अराउंड करत असाल, समजा कोणाचा तरी अटेम्प्ट आहे, आता फर्स्ट अटेम्प्ट फेल झालेला आहे, फर्स्ट ग्रुप आहे, सेकंड ग्रुपचा किंवा फर्स्ट ग्रुपचा, आणि आता ते सप्टेंबर मध्ये अटेम्प्ट देतात, तर त्यांनी टर्न अराउंड स्ट्रॅटेजी वापरायची. टर्न अराउंड स्ट्रॅटेजी आपण कशी वापरू शकतो? बघा, असेसमेंट ऑफ करंट प्रॉब्लेम्स. आधी आत्ताची सिच्युएशन अनालाइज करा. आत्ता काय तुमचं चुकतंय, आत्ता काय तुमचं बरोबर आहे ते अनालाइज करा. The first step is to assess the current problems and get to the root causes and the extent of damage in the problem has caused. बघा प्रॉब्लेम काय आहे, बघा त्या प्रॉब्लेमचं कारण काय आहे, हे प्रॉब्लेम येण्यामागचे रूट कॉजेस काय होते. बरोबर आहे का? मी माझ्या फेल्युअर मागे रूट कॉजेस काय होते, मी कुठे कमी पडलो ते बघा. त्याच्यानंतर जे आपल्या अटेम्प्ट, आता कसं झालंय, जो काही प्रॉब्लेम आला त्याने डॅमेज किती झालंय बघा, अटेम्प्टचे रिझल्ट मी किती डॅमेज झालोय बघा, चेक करा. Once the problems are identified, resources should be focused towards those areas essential to work on correcting and repairing any immediate issues. बघा एकदा प्रॉब्लेम काय आहे ते कळालं की सोल्युशन शोधणं सोपं असतं. एकदा प्रॉब्लेम कळाला की सगळे रिसोर्सेस ते इश्यूज करेक्ट करण्यामागं तुम्ही लावले पाहिजेत. लक्षात आलं का बाळांनो? स्टेज 2 मध्ये काय? अनालाइज द सिच्युएशन अँड डेव्हलप अ प्लॅन. बघा आत्ताची सिच्युएशन मी अनालाइज केली, स्टेज 1 मध्ये कळाले मला प्रॉब्लेम्स काय आहेत. आता ते प्रॉब्लेम्स केटर करण्याकरता माझ्याकडे काय काय रिसोर्सेस आहेत ते बघा आणि एक प्लॅन तयार करा कसं मी माझ्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर पडणार आहे. बघा, बिफोर यू मेक मेजर चेंजेस डिटरमाइन द चान्सेस ऑफ सर्व्हायव्हल. बघा की मी एफर्ट आता जे देतोय त्याने मला रिझल्ट मिळणार आहेत का, आपल्या सर्व्हायव्हलचा चान्स बघा किती आहे. आयडेंटिफाय अप्रोप्रिएट स्ट्रॅटेजीज अँड डेव्हलप अ प्रिलिमिनरी ऍक्शन प्लॅन. फॉर दिस वन शुड लुक फॉर द व्हायबल कोर बिझनेसेस, adequate bridge financing and available organizational resources. बघा याकरता मला काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा मला माझा कोर व्यवसाय काय आहे, माझा कोर बिझनेस कसा परफॉर्म करतो ते बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर ब्रिज फायनान्सिंग. ब्रिज फायनान्सिंग म्हणजे काय? जर समजा तुमच्या एंटिटीला आता फायनान्सची गरज आहे तर तो फायनान्स घ्यायचा जेणेकरून तुमची आत्ताची सिच्युएशन आणि तुमची फ्युचर सिच्युएशन यामध्ये एक ब्रिज म्हणून तो फायनान्स काम करेल. तुम्हाला त्या एक स्पेसिफिक टाइम लेवल पुरती खूप मदत होईल. लक्षात आलं का? ब्रिज फायनान्सिंग. बघा आणि ऑर्गनायझेशनल रिसोर्सेस. ब्रिज फायनान्सिंग इज द फायनान्स दॅट हेल्प्स टू टेक द बिझनेस फ्रॉम व्हेअर इट इज टू व्हेअर इट वॉन्ट्स टू गो. लक्षात आलंय का? ब्रिज फायनान्स. अनालाइज द स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस इन द एरिया ऑफ कॉम्पिटिटिव्ह पोझिशन. माझे स्ट्रेंथ बघा, माझे विकनेस बघा, ते स्वॉट अनालिसिस करा. Once major problems and opportunities are identified, develop a plan with goals and detailed function actions. बघा एक प्रायमरी प्लॅन तयार करा. जसं की आपण प्रायमरी प्लॅन तयार करतो की माझे पेपर आहेत समजा 1 सप्टेंबर पासून 2 सप्टेंबर पासून, तर मी काय करणार आहे, या दिवसापर्यंत टेस्ट देणार आहे, या दिवसापर्यंत मी अभ्यास करणार आहे, असा मी एक ढोबळ प्लॅन तयार केला. एकदा प्लॅन तयार केले की माझे स्ट्रेंथ बघायचे, विकनेस बघायचे आणि तोच ढोबळ प्लॅन आहे तो डिटेल्ड प्लॅन तयार करायचा. डिटेल स्टेप वाईज, डेट वाईज, प्लॅन टाइम वाईज सुरू करायचा. स्टेज 3 बघा, पहिल्यांदा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, नंतर सिच्युएशन आयडेंटिफाय केली, एक प्लॅन तयार केला. आता इम्प्लिमेंट करायचं ऍक्शन प्लॅन, इमर्जन्सी ऍक्शन प्लॅन. इफ द ऑर्गनायझेशन इज इन अ क्रिटिकल स्टेज, appropriate plan must be developed to stop the bleeding and enable organization to survive. बघ जर घाईला आलेला असेल तुमची फर्म, घाईला बिझनेस आलेला असेल, आपण पण घाईला आलो असतो समजा. आता असं आहे की पास होताना पण एकदम विषय टॉसच झालाय आपला, 30 आणि 40 मार्कांनी टोटल पडलेत अख्ख्या ग्रुप, असं पासिंग झालंय आपलं, असं फेल्युअर आपल्याला आलंय. तर आता काय आहे, आता इथं आहे गरज आपल्याला
की जे आतापर्यंत डॅमेज प्रचंड झालंय ते डॅमेज कंट्रोल करायची गरज आहे. जसं की ऑर्गनायझेशनला आता डॅमेज कंट्रोल करायची गरज आहे, जेणेकरून मला इथून पुढे तरी माझी सिच्युएशन ऍटलिस्ट वर्स्ट होणार नाही. द प्लॅन includes HR, finance, marketing, operations to restructure debts, improve working capital, reduce cost, improve budgeting practices, prune product lines and accelerate high potential products. बघा हायलाइट करून ठेवणार आहे मी ह्याला. हे इमर्जन्सी ऍक्शन प्लॅन्स कोणकोणते आहेत बघा. डेट रिस्ट्रक्चर करणे, आता हे मी समजावत बसत नाही तुम्हाला, अकाउंट्स मध्ये झालेलं आहे डेट रिस्ट्रक्चरिंग. त्याच्यानंतर वर्किंग कॅपिटल आहे ते इम्प्रूव्ह करायचं, म्हणजे कॅश क्रेडिट्स घ्या किंवा डेटर्स कडून पैसे घ्या, जेणेकरून माझं कॅपिटल इम्प्रूव्ह होईल. कॉस्ट कमी करा, याकरता लोक काय करतात, ले ऑफ करतात, एम्प्लॉईजला सोडून देतात, बऱ्याच गोष्टी करतात. इम्प्रूव्ह बजेटिंग प्रॅक्टिसेस, बजेट व्यवस्थित तयार करा, ज्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे त्याच गोष्टीला कॉस्ट अलोकेट करा. प्रून प्रोडक्ट लाईन्स, म्हणजे प्रोडक्ट लाईन्स बघा, प्रोडक्ट लाईन्स प्रून म्हणजे काय, ज्या कुठल्या प्रोडक्ट लाईन्स अशा आहेत ज्या फायदेशीर आहेत त्या फायदेशीर ती फोकस करा, ज्या फायदेशीर नाही आहेत त्यांना फायदेशीर मध्ये आणायचा प्रयत्न करा. ऍक्सिलरेट हाय पोटेन्शियल प्रोडक्ट, ज्या प्रोडक्ट मध्ये जास्त पोटेन्शियल आहे, ज्या प्रोडक्ट मध्ये जास्त ऑपॉर्च्युनिटी दिसते त्या ऑपॉर्च्युनिटी असलेल्या प्रोडक्टला ऍक्सिलरेट करा, त्याला प्रमोट करा. लक्षात आलं का? बघा पुढं. A positive cash flow must be established as quickly as possible and enough funds to implement the turnaround strategies must be raised. बघा स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करण्याकरताचे जे फंड्स मला लागणार आहेत ते फंड्स मला लवकरात लवकर अवेलेबल करून घ्यायचे आहेत. आणि मला काय करायचंय, माझा निगेटिव्ह कॅश फ्लो जो आहे या प्रॉब्लेम मध्ये, जो निगेटिव्ह कॅश फ्लो होता, पर्सिस्टंट निगेटिव्ह कॅश फ्लो, त्या निगेटिव्हला मला पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. बरोबर आहे का? पॉझिटिव्ह हा शब्द चांगलाच आहे एक्सेप्ट फॉर द टाइम्स ऑफ 2020 आणि 2021. बरोबर आहे का? माझे निगेटिव्ह पॉझिटिव्ह कोविड, पॉझिटिव्ह कॅश फ्लो जर जेव्हा माझे येतील तेव्हा साहजिक माझ्याकडे सरप्लस पैसा आता राहायला लागेल, ज्या पैशाने मी झालेलं मागचं डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात करू शकतो. स्टेज 4 मध्ये मी काय करतो, पूर्ण बिझनेसच रिस्ट्रक्चर करतो, ज्यामध्ये फायनान्शियल स्टेट इज पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट. इफ द कोर बिझनेस इज डॅमेज देन द आउटलुक मे बी ब्लीक. Prepare cash forecast, analyze assets, debts, review profits and analyze other key functions to position the organization for rapid improvement. बघा जर माझा कोर बिझनेसच बऱ्यापैकी डॅमेज झाला असेल, खूप डॅमेज झाला असेल, तर मात्र इथून पुढे रिकव्हरी जरा अवघड आहे आपली. त्याला तुम्हाला हायेस्ट आणि बोल्ड स्टेप्स घ्यावे लागतील, जसं की कॅश फोरकास्ट तयार करणे, माझे ऍसेट्स बघायचे, डेट्स बघा की माझे डेट्स काय करतात, बऱ्याच लोक कंपन्या की ऍसेट्स विकून डेट भागवून टाकतात, तुर्तच तरी विषय संपला. रिव्ह्यू प्रॉफिट्स अँड अनालाइज की फंक्शन्स टू पोझिशन फॉर रॅपिड इम्प्रुव्हमेंट. माझे रेशोज स्टडी करायचे, माझे डिसिजन्स बघायचे, कोणते डिसिजन चुकलेत ते डिसिजन्स बदलायचे, नवीन नवीन रिफॉर्म्स आणायचे, एम्प्लॉई ले ऑफ करायचे, नवीन एम्प्लॉई चीप लेबर घ्यायचं आणि माझी ऑर्गनायझेशन कशी टर्न अराउंड करायचं हे बघायचं. ड्युरिंग टर्न अराउंड प्रोडक्ट मिक्स मे बी चेंज्ड requiring the organization to do something repositioning. Core products neglected over time may require immediate attention to remain competitive. Some facilities might be closed. Organization may even withdraw from markets to make organization leaner and target its product to a different niche. बघा काय केलंय, प्रोडक्ट मिक्स बदलू शकतं. प्रोडक्ट मिक्स बदलू शकतं म्हणजे काय, जर तुम्ही 4 प्रोडक्ट विकत असाल ज्यातलं एखादं प्रोडक्ट आहे ते तुमचं हिरो प्रोडक्ट आहे, तर काय केलं आता प्रोडक्टचे प्रपोर्शन्स पण बदलू शकतील. मी हिरो प्रोडक्ट बाजूला ठेवून बाकीचे प्रोडक्ट्स बघेन ज्यामध्ये प्रॉफिट आहे, अशा प्रोडक्ट मध्ये फोकस करा. टेम्पररी जे लॉस मेकिंग प्रोडक्ट त्याचं प्रोडक्शन टेम्पररीली थांबवा. डिफरंट किंवा आहे तेच प्रोडक्टला डिफरंट लोकांना टार्गेट करा. लक्षात येईल का? जसं की BMW कसं प्रीमियम लोकांना टार्गेट कसं, तर एक गाडी काढायची, समजा गाडीवाला असेल तर एक गाडी तयार करायची आणि ती फक्त निश कस्टमरला टार्गेट करेल. म्हणजे काय, सर्व्हायव्हलचे वेज शोधायचे, मरता क्या न करता. लक्षात आलं का? मोरल बिल्डिंग is another important ingredient in organization's effectiveness. Reward and compensation that encourage dedication, creativity to think about profits and return on investment. जसं एम्प्लॉईचं जे मोरल डाऊन आहे ते मोरल बूस्ट करा. एम्प्लॉईचं मोरल कसं बूस्ट होतं, त्याला ट्रीटमेंट चांगली मिळाली तर एक, आणि दुसरं पैसा चांगला मिळाला तर एक, ते दोन्ही द्या म्हणजे त्याचं मोरल बूस्ट होईल. थोडा खर्च आता होईल पण मोरल बूस्ट होईल, जरा परफॉर्मन्स वाढेल. आपण पॉझिटिव्ह कॅश फ्लोज मध्ये पुन्हा एकदा एंटर करू. पॉझिटिव्ह कॅश फ्लो केव्हा, जेव्हा करंट ऍसेट्स आर मोर दॅन करंट लायबिलिटीज, आणि निगेटिव्ह केव्हा, जेव्हा करंट लायबिलिटीज आर मोर दॅन करंट ऍसेट्स. सिंपल एक वर्किंग कॅपिटल. बघा स्टेज 5 काय आहे, रिटर्निंग टू नॉर्मल. आता सगळं झालं की नॉर्मलला याची वाट बघा. द फायनल स्टेज ऑफ टर्न अराउंड स्ट्रॅटेजी
द ऑर्गनायझेशन शुड बिगिन टू शो साइन्स ऑफ प्रॉफिटेबिलिटी, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट अँड एनहान्सिंग इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड. Emphasis is placed on the number of strategic efforts such as carefully adding new product and improving customer service, creating alliances with organizations, increasing market share, etc. बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं, प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, नंतर माझी सिच्युएशन आयडेंटिफाय केली आणि एक ऍक्शन प्लॅन डेव्हलप केला, त्यानंतर एक इमर्जन्सी ऍक्शन प्लॅन अप्लाय केला जर मी घाईला आलो असेल तर, जेणेकरून माझे निगेटिव्ह कॅश फ्लोज होतील पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर मी काय केलं, माझ्या बिझनेसला पूर्ण रिस्ट्रक्चर केलं, सगळ्या पोझिशन्स वगैरे अनालाइज केल्या, वेगळ्या प्रोसेसेस तयार केल्या आणि पाचव्यामध्ये आता बिझनेस नॉर्मलला याची वाट बघतोय. बिझनेस केव्हा नॉर्मल येईल, जेव्हा तो पहिल्यासारखा प्रॉफिट करायला सुरुवात करेल, पहिल्यासारखा माझा मार्केट शेअर वाढायला सुरुवात करेल, त्याची वाट बघा आणि त्याकरता ज्या गोष्टी लागतील त्या हळूहळू करायला सुरुवात करा. लक्षात येते का बाळांनो? चला बघूयात आता. तर इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ टर्न अराउंड स्ट्रॅटेजी आर एज फॉलोज. टर्न अराउंड स्ट्रॅटेजीचे इम्पॉर्टंट एलिमेंट्स कोणकोणते आहेत बघा. चेंजेस इन टॉप मॅनेजमेंट, टॉप मॅनेजमेंट बदलतं, स्टार मार्क करून ठेवायला. टॉप मॅनेजमेंट मध्ये चेंज होतो. त्यानंतर इनिशियल क्रेडिबिलिटी बिल्डिंग ऍक्शन्स. काय करायचंय मला, इनिशियल क्रेडिबिलिटी, सुरुवातीची माझी परिस्थिती, सुरुवातीची माझी रेप्युटेशन बघता त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला सुरुवात करायची, ती रेप्युटेशन पुन्हा बिल्ड करायला सुरुवात करायची. न्यूट्रलायझिंग एक्सटर्नल प्रेशर्स, जे प्रेशर्स आहेत ऑर्गनायझेशनवर, एक्सटर्नल कोणते असणार आहेत बाळांनो, सप्लायरचं प्रेशर असणार आहे, गव्हर्नमेंटचं प्रेशर असणार आहे, कायद्याचं प्रेशर असणार आहे, ते एक्सटर्नल प्रेशर नॉर्मलाइज न्यूट्रल करायचा प्रयत्न केला. आयडेंटिफाईंग क्विक पे ऑफ ऍक्टिव्हिटीज, अशा ऍक्टिव्हिटीज बघा ज्यातून मला क्विकली पैसा मिळेल आणि मी क्विकली माझे लायबिलिटीज पे ऑफ करू शकेन. त्याच्यानंतर क्विक कॉस्ट रिडक्शन. क्विक कॉस्ट रिडक्शन म्हणजे काय, एम्प्लॉई काढून टाका, अननेसेसरी खर्च कमी करा, बरोबर. एका विजेचा वापर जास्त असेल तर घरातून बाहेर पडलं की वीज बंद करून टाकायची, लाईट बंद करायची. त्याच्यानंतर रेव्हेन्यू जनरेशन, रेव्हेन्यू जनरेट व्हायला माझी ऑर्गनायझेशन सुरुवात व्हायला पाहिजे, रेव्हेन्यू जनरेशन स्ट्रॉंग झालं पाहिजे. ऍसेट लिक्विडेशन फॉर जनरेटिंग कॅश, मी सांगितलं माझ्या ऍसेट्स विकून त्यातनं मी तात्पुरते पैसे भागवतो जेणेकरून कॅश फ्लो माझा मॅच होईल, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होईल. बेटर इंटरनल कोऑर्डिनेशन, इंटरनल डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे. एकाच मार्केटिंगवाला सेल्सला परचेसला इन्व्हेंटरीवाला सगळ्यांचं एकमेकांसोबत कोऑर्डिनेशन डेव्हलप झालं पाहिजे, तरच आपण टर्न अराउंड करू शकणार आहे. घाईला आलेल्या व्यवसायाला पुन्हा एकदा चालवायचं असेल तर टर्न अराउंड स्ट्रॅटेजी वापरली जाते. लक्षात येते का? सिंपल आहे, अवघड वाटतंय का काही? नाही. घेऊयात एक 2 मिनिटाचा ब्रेक आणि चालू करूया डायव्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी. ओके, बॅक आफ्टर द ब्रेक. बघूयात डायव्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी. पुढची स्ट्रॅटेजी, द डायव्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी इन्व्हॉल्व्स द सेल और लिक्विडेशन ऑफ अ पोर्शन or major division, profit center or SBU. Divestment is usually part of a rehabilitation or restructuring plan and is adopted when turnaround has been attempted but has proved to be unsuccessful. बघा, turnaround तुम्ही करायचा प्रयत्न केला पण मागं वळलं तरी दरी, पुढे बघितलं तरी दरीच आहे. मग आता काय करायचं? आता बघा, the option of turnaround may even be ignored if it is obvious that divestment is the only answer. जर समजा ते युनिट बंद करण्या वाचून, मेजर युनिट एखादं बंद करण्या वाचून पर्यायच उरला नसेल तर तुम्ही टर्न अराउंड स्किप करून डायरेक्ट डायव्हेस्टमेंट करू शकता, ते युनिट सेल ऑफ करू शकता, ते युनिट शटडाऊन करू शकता. दिस मे बी अडॉप्टेड ड्यू टू व्हेरियस रिझन्स. बघा, काय अडॉप्ट करायचं? बिझनेस दॅट हॅड बीन अक्वायर्ड प्रूव्स टू बी अ मिसमॅच अँड कॅन नॉट बी इंटिग्रेटेड विद इन द कंपनी. बघा, समजा नवीन बिझनेस मी उत्साहात अक्वायर केला पण काय झालं, तो बिझनेस माझ्या प्रिन्सिपल्सला मॅच करत नाहीये आणि आता मला त्याचं काय झालंय, माझ्या कंपनी सोबत ते एकत्रीकरण होऊ शकत नाहीये, इंटिग्रेशन होऊ शकत नाहीये, बरोबर आहे का? तर तो बंद करून टाकायचा, विषय पॉज करायचा. पर्सिस्टंट निगेटिव्ह कॅश फ्लोज फ्रॉम अ पर्टिक्युलर बिझनेस क्रिएट फायनान्शियल प्रॉब्लेम्स फॉर द होल कंपनी, क्रिएटिंग द नीड फॉर डायव्हेस्टमेंट ऑफ दॅट बिझनेस. जर समजा एखादाच तुमचं बिझनेस किंवा एखादंच एसबीयू फर्स्ट चॅप्टर मध्ये झालेलं आहे, एसबीयू स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट म्हणजे असं युनिट ज्याचे रिसोर्सेस वेगळे, डिसिजन्स वेगवेगळे, स्ट्रॅटेजीज वेगवेगळ्या असतात, बरोबर आहे का? त्या बिझनेस युनिटचं काय झालंय, त्या बिझनेस युनिटमध्ये खूप निगेटिव्ह कॅश फ्लोज येतात आणि त्या निगेटिव्ह कॅश फ्लोमुळे साहजिक आहे जेव्हा मी कन्सॉलिडेट करणार बॅलन्स शीट तेव्हा माझ्या पूर्ण कंपनीच्या बॅलन्स शीटला त्याचा तोटा होणार आहे. मग अशा वेळी ते युनिट बंद करणंच चांगलं. सिव्हिअरिटी ऑफ कॉम्पिटिशन अँड इनॅबिलिटी टू कोप विथ इट मे कॉस्ट टू डायव्हेस्ट. बघा, कॉम्पिटिशन फार सिव्हिअर झालंय आणि आता मला त्या कॉम्पिटिशन सोबत हाताला हात धरून चालणं शक्य होत नाहीये, खांद्याला खांदा करून चालणं शक्य होत नाहीये, तर मग मी युनिट बंद करायला जाणार. इट इज नॉट पॉसिबल फॉर बिझनेस टू डू टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन दॅट इज रिक्वायर्ड फॉर बिझनेस टू सर्व्हाइव्ह. प्रेफरेबल ऑप्शन वुड बी टू डायव्हेस्ट. बघा, आता काय झालं, एक टेक्नॉलॉजी, मेजर टेक्नॉलॉजी चेंज झाला इंडस्ट्रीमध्ये
आणि तो चेंज करणे इतपत माझ्याकडे फायनान्स नाही आणि ते करणं फिजिबलही नाहीये, तर मी काय केलं पाहिजे, शहाण्या मुलासारखं बंद करून टाकलं पाहिजे. बेटर अल्टरनेटिव्ह मे बी अवेलेबल फॉर इन्व्हेस्टमेंट कॉझिंग फर्म टू डायव्हेस्ट पार्ट ऑफ इट्स अनप्रॉफिटेबल बिझनेस. बघा, जेवढं कॅपिटल मी माझ्या अनप्रॉफिटेबल बिझनेसमध्ये लावलेलं आहे, अशा बिझनेसमध्ये जो प्रॉफिट जनरेट करत नाहीये, अशा बिझनेसमध्ये मी जेवढे पैसे लावलेले आहेत त्याच पैशामध्ये मला दुसरीकडून कुठून तरी चांगलं रिटर्न मिळतंय. मग अशा वेळी मी काय करणार, ह्या बिझनेसमधून पैसा काढून टाकणार आणि त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणार, जास्त रिटर्न घेणार. बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायव्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी. डायव्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी, आपल्या स्ट्रॅटेजीचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. इन्व्हॉल्व्स डायव्हेस्टमेंट ऑफ सम ऑफ द ऍक्टिव्हिटीज इन अ गिवन बिझनेस फर्म और सेल आउट सम ऑफ द बिझनेसेस एज सच. बघा, एकतर तुमच्या काही ऍक्टिव्हिटीज कमी करा, आउटसोर्स करून टाका, नाहीतर बिझनेसचं एखादं मेजर युनिटच तुम्ही बाहेर काढा, सेल आउट करून टाका. डायव्हेस्टमेंट इज टू बी व्ह्यूड ॲज अन इंटिग्रल पार्ट ऑफ कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी विदाउट एनी स्टिग्मा अटॅच्ड. बघा, काही इमोशन्स, स्टिग्मा म्हणजे काय, इमोशन्स काही त्याला न लावता स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे म्हणून त्या बिझनेस युनिटला जाऊ द्या. जर एखाद्याला जायचं असेल तर त्याला जाऊ द्या, त्याचं दुःख मानून घेऊ नका. इट इज अ पार्ट ऑफ कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, इट इज अ पार्ट ऑफ ग्रेटर स्ट्रॅटेजी, त्यामुळे जाणाऱ्याला जाऊ द्या. सो डायव्हेस्टमेंट मध्ये जर तुम्ही एखादं युनिट विकत असाल तर तो तुमच्या स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे, इथून पुढे होणाऱ्या गोष्टी चांगल्याच होणार आहेत, म्हणून स्वतःला समजावा आणि ते जाऊ द्या. लक्षात आलंय का? चला, मेजर रिझन्स फॉर टर्न अराउंड स्ट्रॅटेजी और रिट्रेसमेंट स्ट्रॅटेजी. बघा, रिट्रेसमेंट स्ट्रॅटेजी मेजर रिझन्स काय आहे. मॅनेजमेंट नो लॉंगर विशेस टू रिमेन इन द बिझनेस आयदर पार्टली और होलली ड्यू टू कंटिन्युअस लॉसेस अँड अनवायबिलिटी. आता इथं झाली आहे प्रिंटिंग मिस्टेक. इथं काय केलं पाहिजे, रिट्रेंचमेंट किंवा टर्न अराउंडच्या जागी मला लिहिलं पाहिजे डायव्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी. बघा, डायव्हेस्टमेंट किंवा टर्न अराउंड पण म्हणू शकता, कारण तुम्ही त्याला कॉर्पोरेट मॅनेजमेंटच बदलता. जर मॅनेजमेंटला राहायचं नाहीये बाळांनो, मॅनेजमेंटला इन्व्हॉल्वच व्हायचं नाहीये, मला बिझनेसमध्ये राहायचंच नाहीये, तर काय करायचंय, मला त्यांना जाऊ द्या. द मॅनेजमेंट फील्स दॅट बिझनेस कुड बी मोर व्हायबल बाय डायव्हेस्टिंग सम ऑफ ऍक्टिव्हिटीज और लिक्विडेशन ऑफ अनप्रॉफिटेबल ऍक्टिव्हिटीज. जर मॅनेजमेंटला बिझनेसमध्ये राहायचं नाहीये पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मॅनेजमेंटला वाटतं की हा बिझनेस जर जाऊ दिला अनप्रॉफिटेबल तर मला ते पैसे दुसरीकडे कुठेतरी इन्व्हेस्ट करून चांगलं बिझनेस डेव्हलप करता येईल, तर जाऊ द्या. बिझनेस दॅट हॅड बीन अक्वायर्ड प्रूव्स टू बी अ मिसमॅच अँड कॅन नॉट बी इंटिग्रेटेड. हे परत तेच आहे. नवीन बिझनेस अक्वायर केला आणि काय झालं, तो आता विषय त्याचा क्रॉस व्हायला लागला. पर्सिस्टंट निगेटिव्ह कॅश फ्लो दिलेत पर्टिक्युलर बिझनेसने, तेच झालेलं आहे बघून आपलं. सिव्हिरिटी ऑफ कॉम्पिटिशन अँड इनएबिलिटी टू कोप, हे परत पॉईंट बहुतेक प्रिंटिंग मध्ये आलेला आहे, बरोबर का? सो हा पॉईंट एक पण काय करूया, हा पॉईंट आपण स्किप करून टाकूया. तुम्ही म्हणाल हो स्किप, तर बघा वर जाऊन बघा, सेमच आहे. लक्षात आलं का? आमच्या इथं हो सुरू झालेलं आहे. लक्षात आलं का? आता वर बघितलं तर सेमच आहे, नाहीतर हे लेक्चर रिवाइंड करून तुम्ही बघू शकता. सेम चला, रिवाइज तर होईल, रिव्हिजन होईल आपली. चला, सगळ्यात पहिल्यांदा काय, मॅनेजमेंटला राहायचं नाही. मॅनेजमेंटला वाटतंय की आता काय, हा बिझनेस सेल केला तर ह्याचे पैसे दुसरीकडे लावले तर चांगले रिटर्न्स मिळतील. त्याच्यानंतर काय होतं की मी नवीन बिझनेस अक्वायर केला पण तो बिझनेस काय माझ्या कंपनी सोबत जुळला नाही. त्याच्यानंतर काय झालं, पर्सिस्टंट निगेटिव्ह कॅश फ्लो, खूप निगेटिव्ह कॅश फ्लो झाले, जेणेकरून माझ्या पूर्ण कंपनीची पोझिशन हॅम्पर व्हायला लागली. कॉम्पिटिशन जास्त आहे आणि मी त्या कॉम्पिटिशनला आता कोपअप करू शकत नाहीये. त्याच्यानंतर असं टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन आले की जे करण्यात माझं पूर्ण फंड्स निघून जातील, किंवा असं की ते टेक्नॉलॉजी अपग्रेड होणं व्हायबल नाहीये, तर आता बंद करून टाका. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट काय होता की या अनप्रॉफिटेबल बिझनेस मधून काढलेले पैसे दुसरीकडे लावले तर चांगले रिटर्न्स मला मिळू शकतील. तर अशा वेळी मी काय करणार आहे, डायव्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी अप्लाय करणार आहे. सिंपल आहे, लक्षात आले का? हा पॉईंट रिपिटेटिव्ह आहे, त्यामुळे हा पॉईंट तुम्ही इग्नोर केला तरी चालेल. चांगल्या अक्षरात लिहूया, इग्नोर. हा, कारण हा रिपीट झालेला पॉइंट आहे, आपण रिवाइज केलेला आहे, हा करायची काही गरज नाहीये. टर्न अराउंड स्ट्रॅटेजी ओनली रेलेव्हंट टू लॉस मेकिंग बिझनेस. बाबा, लॉस मेकिंगच बिझनेस आहे का जो टर्न अराउंड करू शकतो? तर नाही बाळांनो. जर माझे प्रॉफिट कमी व्हायला सुरुवात झाली असेल तरी सुद्धा मी टर्न अराउंड स्ट्रॅटेजीला ऑप्ट करू शकतो, कारण कमी प्रॉफिट होऊन शेवट लॉस मध्ये घुसणार आहे मी. इंटरेस्टिंगली, टर्न अराउंड इज रेलेव्हंट व्हेन अ कंपनी इज एक्सपिरियन्सिंग अ पिरियड ऑफ पुअर परफॉर्मन्स. म्हणजे प्रॉफिट माझे कमी होत असतील, सेल कमी होत असेल तरी मी टर्न अराउंड करू शकतो. पुअर परफॉर्मन्स डज नॉट मीन लॉसेस, इट मे ऑल्सो मीन लोअर ग्रोथ, नो फ्युचर क्लॅरिटी और लेसर टार्गेट प्रॉफिट. मी सांगितलं प्रॉफिट कमी होत आहेत, ग्रोथ होत नाहीये, तरी सुद्धा मी टर्न अराउंड साठी ऑप्ट करू शकतो. लक्षात येते का बाळांनो?
लक्षात आलं का? डायव्हेस्टमेंट, टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. लक्षात आली का? सिंपल स्ट्रॅटेजीज आहेत, काही अवघड नाहीये. ओके, घेऊयात अजून एक छोटूसा ब्रेक आणि चालू करूयात मेजर आणि लास्ट टॉपिक ऑफ द चॅप्टर. ह्याला मी 3 स्टार मधला पण 3 स्टार इम्पॉर्टन्स देईन. 5 स्टार, चला 5 स्टार इम्पॉर्टन्स मी देणार आहे. स्टार पण जरा चांगले काढतो. तोपर्यंत घेऊयात आपण छोटासा ब्रेक. चला सुरुवात करूया स्ट्रॅटेजिक ऑप्शन्स. आता हा खूप महत्वाचा आहे बघा, स्टार पण चांगले काढलेत आपण. चला सुरुवात करूया. स्ट्रॅटेजिक ऑप्शन्स नीड टू बी कार्व्ड आउट फ्रॉम एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स अँड इनोव्हेशन्स that are happening in the industry. There are a set of models that help strategists in making strategic decisions with regard to individual products or businesses in a firm's portfolio, primarily used for competitive analysis and corporate strategic planning in multi-product and multi-business firms. They also be used in less diverse firms if these consist of a main business and other minor complementary interests. The main advantage in adopting a portfolio approach in a multi-product, multi-business firm is that resources could be channelized at the corporate level to those businesses that possess greatest potential. बघा काय होतं, जेव्हा माझे फर्म्स मोर दॅन वन प्रोडक्ट मध्ये डील करत असते, की जेव्हा माझा बिझनेस मोर दॅन वन एरिया मध्ये डील करत असतो, तेव्हा मला प्रत्येक एरिया करता, प्रत्येक बिझनेस करता, प्रत्येक प्रोडक्ट करता वेगळी वेगळी स्ट्रॅटेजी बिल्ड करावी लागते. याकरता काय दिले, ते काही स्ट्रॅटेजिक ऑप्शन्स असतात माझ्याकडे. स्ट्रॅटेजीचे जे काही ऑप्शन्स आहेत त्यातनं मला एक ऑप्शन निवडायचा असतो आणि तो ऑप्शन एका पर्टिक्युलर प्रोडक्टला तो ऑप्शन आपल्याला अप्लाय करायचा असतो. बरोबर आहे का बाळांनो? याकरता आपण स्ट्रॅटेजिक ऑप्शन्स कन्सिडर करत असतो. फॉर इन्स्टन्स, अ डायव्हर्सिफाईड कंपनी मे डिसाइड टू डायव्हर्ट रिसोर्सेस फ्रॉम कॅश रिच बिझनेस टू मोर prospective ones that hold promise of faster growth so that company achieves its corporate level objectives efficiently. For example, काय कॅश रिच बिझनेस. कॅश रिच बिझनेस म्हणजे काय? माझ्या बिझनेसमध्ये डेली भरपूर कॅश जनरेट असते, किंवा असा बिझनेस ज्यामध्ये माझ्याकडे कॅश भरपूर शिल्लक आहे. कॅश म्हणजे इन्व्हेस्टमेंट खूप शिल्लक आहेत, पण आता ते कुठं वापरावे हा मला प्रश्न पडतोय. तर काय करायचं, त्या बिझनेसमधून ते पैसे उचलायचे आणि अशा बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचे की जो मला फ्युचरमध्ये खूप ग्रोथ प्रॉमिस करतोय, खूप रिसोर्सेस प्रॉमिस करतोय. लक्षात आलं का बाळांनो? सोपं आहे. इन ऑर्डर टू डिझाइन द बिझनेस पोर्टफोलिओ, management must analyze its current business portfolio and decide which business should receive more, less or no investment. Depending on analysis, management may develop growth strategies for adding new products or business to firm's portfolio. बघा, फर्मचा एक पोर्टफोलिओ असतो, जसा आपला पोर्टफोलिओ आहे शेअर्सचा, ज्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स असतात आपल्या पोर्टफोलिओमध्ये. बरोबर आहे का? काही लोकांचे जास्ती असतात, काही लोकांचे कमी असतात, काही लोकांचे नसतातच. बरोबर आहे का? मी काय ठरवतो, माझ्या पोर्टफोलिओ मधले शेअर्सचे रिटर्न्स बघून मी ठरवतो की कुठं मला जास्त इन्व्हेस्ट केलं पाहिजे, कुठनं इन्व्हेस्टमेंट काढून घेतली पाहिजे आणि कुठे मला आहे ही इन्व्हेस्टमेंट इंटॅक्ट ठेवली पाहिजे. तसंच आपल्या बिझनेसचा एक पोर्टफोलिओ तयार करायचा की बाबा माझा बिझनेस कोणकोणत्या एरियामध्ये ग्रो आहे. बरोबर आहे का? लेट्स से क्लॉथिंग. समजा माझा एक बिझनेस एरिया आहे क्लोथिंग, ज्याचा माझ्या रेव्हेन्यू मध्ये एवढूसा शेअर आहे. बरोबर आहे का? एक आहे गेमिंग, ज्याचा शेअर फारच जास्ती आहे. आणि एक आहे माझा, आपण धरू, एक आहे कुठला धरू, फायनान्स धरू, ज्याचा माझ्या बिझनेसमध्ये कमी शेअर आहे. बरोबर आहे का? हा माझा पोर्टफोलिओ आहे. बरोबर आहे का? फायनान्स इंडस्ट्रीमध्ये मी काम करतो. आता काय, मला ह्या पोर्टफोलिओ मधून मला ठरवायचंय की ह्यातला क्लोथिंग मला किती रिटर्न देतोय. जर जास्ती ऑपॉर्च्युनिटी मला गेमिंग पेक्षा क्लोथिंग मध्ये असेल तर मी इथून पैसे काढून क्लोथिंगला टाकेन. फायनान्स मध्ये मिळत नसेल तर फायनान्सची युनिट बंद करेन आणि त्याचे पैसे इथं कुठेतरी टाकेन. लक्षात आले का बाळांना? असा माझा बिझनेसचा पोर्टफोलिओ एक मला तयार करायचा आहे आणि ठरवायचंय की कुठे मला जास्त इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, कुठं इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायची गरज आहे आणि कुठं मला आहे या पोझिशनला मेंटेनन्स ठेवायची गरज आहे. बघा, अँसॉफ बाय इज बॅक. अँसॉफ्स प्रोडक्ट मार्केट ग्रोथ मॅट्रिक्स. आता हे 3 ते 4 पॉइंट्स यामध्ये आहेत, आपल्याला ते कन्सिडर करायचे. एक आहे अँसॉफचं प्रोडक्ट मार्केट ग्रोथ मॅट्रिक्स. अँसॉफ भाऊ काय म्हणतात, इज अ युजफुल टूल आहे. बरोबर, युजफुल आहे म्हणून आपल्याला दिलंय. विथ द यूज ऑफ दिस मॅट्रिक्स बिझनेस कॅन गेट अ फेअर आयडिया about how it grows depends on markets in new or existing product in both new and existing markets. Companies should always be looking to the future. One useful device
फॉर आयडेंटिफाइंग ग्रोथ अपॉर्च्युनिटीज इज द प्रोडक्ट मार्केट एक्सपान्शन ग्रिड. द प्रोडक्ट मार्केट ग्रोथ मॅट्रिक्स इज अ पोर्टफोलिओ प्लॅनिंग टूल फॉर आयडेंटिफाइंग ग्रोथ अपॉर्च्युनिटी फॉर द कंपनी. बघा एवढ्या पॅराग्राफ मधनं मला काय कळालं, अँसॉफनी हे तयार केलेलं आहे, बरोबर आहे का? अँसॉफनी तयार केलंय आणि हे मला काय सांगतं, ग्रोथ अपॉर्च्युनिटी इन बोथ न्यू अँड एक्झिस्टिंग मार्केट्स. बरोबर आहे का? एवढंच मला या पॅराग्राफ मधून कळालंय. ह्या मॅट्रिक्स मुळे मला काय कळतं की माझ्या बिझनेसला, माझ्या प्रोडक्टला भविष्यात आणि चालू इंडस्ट्रीमध्ये ग्रोथची काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बघा आता हे परत काही काही टर्म्स अशा आहेत ज्या आपल्याला बघायचे, ज्या आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत, आपल्याला ह्या झालेल्या आहेत, त्यामुळे सोपं जाणार आहे. बघा मार्केट पेनिट्रेशन, आधी आपण नेहमीप्रमाणे खालचं बघू मग फिगर बघू. मार्केट पेनिट्रेशन रेफर्स टू ग्रोथ स्ट्रॅटेजी वेअर बिझनेस फोकसेस ऑन सेलिंग एक्झिस्टिंग प्रोडक्ट इनटू एक्झिस्टिंग मार्केट. बघा माझं प्रोडक्ट पण आहे, मार्केट पण आहे ते मार्केट पेनिट्रेट करणे म्हणजे माझा मार्केट शेअर वाढवायचा प्रयत्न करतोय मी आहे या मार्केटमध्ये. हे झालंय, हे झालेलं आहे, हे झालेलं आहे. इट इज अचीव्ड बाय मेकिंग मोर सेल टू प्रेझेंट कस्टमर विदाउट चेंजिंग प्रोडक्ट. हेही झालेलं आहे. सेम प्रोडक्ट, सेम मार्केट, सेम कंझ्युमर, त्याला जास्ती विकायचं किंवा त्याच मार्केटमध्ये नवीन कंझ्युमर शोधा. इन मेजर वे penetration might require greater spending on advertising, personal selling. Overcoming competition in mature market requires aggressive promotional campaign supported by pricing strategy designed to make the product unattractive for competitors. Penetration is also done by effort in increasing usage by existing customer. For example, Gucci, luxury clothing brand, selling is luxury clothing European markets with new designs in market penetration. बघा गुच्ची, प्राडा, गुच्ची द पर्स, बरोबर आहे का? आपण बऱ्याच सॉंग्स मध्ये बघतो. हे गुच्ची काय करतं, मार्केट पेनिट्रेट करतं. गुच्ची काय करतं, एक्झिस्टिंग कस्टमर्सनाच नवीन नवीन डिझाईन करून विकतं, बरोबर आहे का? दोन पद्धतीने आपण मार्केट पेनिट्रेट करू शकतो. एकतर आहे याच कस्टमरचं युसेज वाढवायचा प्रयत्न, हेही झालेलं आहे या प्रोडक्टचं युसेज वाढवायचा प्रयत्न करा, ऍडव्हर्टाइजमेंट वरती, पर्सनल ब्रँडिंग वरती फोकस करा आणि नवीन नवीन कस्टमर एक्झिस्टिंग मार्केटमध्ये अक्वायर करा, हे झालेलं आहे. मार्केट डेव्हलपमेंट रेफर्स टू ग्रोथ स्ट्रॅटेजी वेअर बिझनेस सिक्स टू सेल एक्झिस्टिंग प्रोडक्ट इन टू न्यू मार्केट. हेही झालंय. एक्झिस्टिंग प्रोडक्ट, एक्झिस्टिंग मार्केट, मार्केट पेनिट्रेशन, एक्झिस्टिंग प्रोडक्ट, न्यू मार्केट, मार्केट डेव्हलपमेंट झालेलं आहे. It's a strategy for company growth by identifying, developing new markets. It may be achieved through new geographical markets, new product dimensions or packaging, नवीन distribution channel or different pricing policies to attract different customers or create new market segments. हेही झालेलं आहे बाळांनो. एकतर तुम्ही काय करा, नवीन मार्केट जिओग्राफिकली शोधा किंवा तुमचं डिस्ट्रीब्युशन चॅनल वाढवा. म्हणजे डिस्ट्रीब्युशन चॅनल म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन चॅनल सुद्धा झालेलं आहे की आपलं प्रोडक्ट फॅक्टरीतून एंड कंझ्युमर कडे जायच्या वेज वाढवा. ऑनलाईन असेल तर ऑफलाईन मध्ये पण घुसा, ऑफलाईन असेल तर ऑनलाईन मध्ये पण घुसा. फॉर एक्झाम्पल गुच्ची, बरं गुच्ची द पर्स काय करतं, लक्झरी क्लोथिंग टू चायनीज मार्केट विकतं. इथं मार्केट डेव्हलपमेंट, युरोपियन मार्केटमधनं उचललं, चायनीज मार्केटमध्ये घुसलं, ही काय मार्केट डेव्हलपमेंट. चायनीज कशाला, चायना नो चायना, चायनीज प्रोडक्ट भंगार, बरोबर आहे का? इंडियन मार्केटमध्ये गुच्ची घुसलं, मार्केट डेव्हलप केलं, नवीन मार्केट बघितलं, एक्झिस्टिंग प्रोडक्टला नवीन मार्केट बघितलं, झालेलं आहे. मी परत एक्सप्लेन करतोय. प्रोडक्ट डेव्हलपमेंट हे झालेले. प्रोडक्ट डेव्हलपमेंट रेफर्स टू ग्रोथ स्ट्रॅटेजी वेअर एम्स टू इंट्रोड्यूस न्यू प्रोडक्ट टू एक्झिस्टिंग मार्केट. हे झाले. एक्झिस्टिंग मार्केटला न्यू प्रोडक्ट द्या. कोणते न्यू प्रोडक्ट देऊ शकतो आपण, तेच आहे याच प्रोडक्टला सपोर्टिंग न्यू प्रोडक्ट देऊ शकतो, बरोबर आहे का? बघा strategy for company growth by offering modified or new product to current market. This may require development of new competencies and requires business to develop modified products which can appeal to existing markets. एक तर रिलेटेड प्रोडक्ट करा, नाहीतर आहे प्रोडक्ट मॉडिफाय करून नवीन प्रोडक्ट विका. टाटानीच तीच कार आहे ती मॉडिफाय करून विकल्यात, बरोबर आहे का? मारुतीने तीच वॅगनर मॉडिफाय करून परत विकली, बरोबर आहे का? मागचंच फक्त थोडंसे, मागचं जे सरळ होतं बॅक, ती फक्त वरनं तिरकी करून वॅगनर विकली, स्पेस वाढवली, बरोबर आहे का? हे मॉडिफिकेशन. गुच्ची द पर्स काय, लक्झरी क्लोथिंग ब्रँड सेलिंग कॅज्युअल क्लोथिंग इन युरोपियन मार्केट. प्रोडक्ट डेव्हलपमेंट त्यांनी काय केलं, त्यांनी केलं मॉडिफाईड प्रोडक्ट, रिलेटेड प्रोडक्ट, बरोबर आहे का?
गुच्ची द पर्स घेणारा माणूस काय म्हणणार, मी गुच्ची द शर्ट भी पहनांगा, बरोबर आहे का. सो गुच्ची द पर्स सेलिंग गुच्ची द शर्ट इज अ प्रोडक्ट डेव्हलपमेंट. लक्षात आलं का बाळांनो. डायव्हर्सिफिकेशन हे पण झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, मी छाती चुकून सांगतो झालेलं आहे, कालच झालंय, कालच्या सेशन मध्ये मागच्या सेशन मध्ये झालेलं आहे. डायव्हर्सिफिकेशन रेफर्स टू ग्रोथ स्ट्रॅटेजी वेअर बिझनेस मार्केट्स न्यू प्रोडक्ट इन न्यू मार्केट. झालेले हे हो रहे, हे हो चुका है. इट इज अ स्ट्रॅटेजी बाय स्टार्टिंग अप और एक्वायरिंग बिझनेस आउटसाइड कंपनीज करंट प्रोडक्ट्स अँड मार्केट्स. काय करायचं, नवीन बिझनेस अक्वायर करा, माझे एक्झिस्टिंग प्रोडक्ट सोडून नवीन प्रोडक्ट मध्ये घुसा. डायव्हर्सिफिकेशन. इट डज नॉट रिलाय ऑन आयदर कंपनी सक्सेसफुल प्रोडक्ट or position in established market. Typically business is moving into markets which has little or no experience. बघा, नवीन प्रोडक्ट आहे, नवीन मार्केट आहे, डायव्हर्सिफिकेशन. फॉर एक्झाम्पल गुच्ची द पर्स सेलिंग कॅज्युअल क्लोथिंग इन चायनीज मार्केट इज अ डायव्हर्सिफिकेशन. बरोबर आहे का. काय केलं बघा, युरोपियन मार्केट काय एक्झिस्टिंग आहे, आपण चायनीज नाही करायचं, आपण इंडियन मार्केट. गुच्ची द पर्स न विकला गुच्ची द शर्ट इन इंडियन मार्केट. काय झालं, इंडियन मार्केट नवीन होतं, बरोबर आहे का. आणि नवीन लक्झरी शर्ट काय आहे, नवीन प्रोडक्ट आहे. सो गुच्ची द पर्स सेलिंग गुच्ची द शर्ट इन इंडियन मार्केट इज अन एक्झाम्पल ऑफ डायव्हर्सिफिकेशन. बघा, आपण एक्झाम्पल वरून रिवाइज करूया. मार्केट पेनिट्रेशन काय, गुच्ची द पर्स सेलिंग गुच्ची द पर्स इन युरोपियन मार्केट. बघा, एक्झिस्टिंग मार्केट, एक्झिस्टिंग प्रोडक्ट, मार्केट पेनिट्रेशन, बरोबर आहे का. आता मार्केट डेव्हलपमेंट, गुच्ची द पर्स सेलिंग गुच्ची द पर्स इन इंडियन मार्केट. मार्केट नवीन आहे, नवीन मार्केट शोधलं. आता प्रोडक्ट डेव्हलपमेंट, गुच्ची द पर्स सेलिंग गुच्ची द शर्ट इन युरोपियन मार्केट. एक्झिस्टिंग मार्केटमध्येच नवीन प्रोडक्ट आणले, बरोबर. आणि डायव्हर्सिफिकेशन, गुच्ची द पर्स सेलिंग गुच्ची द शर्ट इन इंडियन मार्केट. नवीन प्रोडक्ट, नवीन मार्केट. लक्षात आलं का बाळांनो. अँसॉफचं मेट्रिक्स सिंपल आहे, लक्षात आलं का. 4 गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. अँसॉफ पण तेच सांगतो जे आपण मागच्या सेशन मध्ये बघितलेले, वेगळं काय सांगत नाही. आता एडीएल मॅट्रिक्स, नवीन मॅट्रिक्स बघूया आपण. एडीएल मॅट्रिक्स, एडीएल मॅट्रिक्स इज अ पोर्टफोलिओ. एडीएल आर्थर डी लिटिल, बरोबर आहे का. लिटिल माणसांनी मोठ्या गोष्टी सांगितल्यात. बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह, लिटिल मिया सुभान अल्लाह, बरोबर आहे का. एडीएल मॅट्रिक्स इज अ पोर्टफोलिओ अनालिसिस. बघा, हे जे काही चालू आहे आपलं, हे एक पोर्टफोलिओ करतात चालू आहे. या बिझनेस मधून त्या बिझनेस मध्ये घुसायचं, गुच्ची द पर्स. बघा, एडीएल मॅट्रिक्स इज अ पोर्टफोलिओ अनालिसिस टेक्निक that is based on a product life cycle. The approach forms a 2-dimensional matrix based on a stage of industrial maturity and firm's competitive position, environmental assessment and business strength assessment. Stage of industry maturity is an environment measure that represents a position in industry's life cycle. Competitive position is a measure of business strength that helps in categorization of products and is based into one of the following competitive positions. बघा, मला काय करायचंय बाळांनो, एवढं लिटिल आहे पण त्यानं केवढं अवघड करून ठेवल्या गोष्टी. मी सोप्या आहे ना करून सांगायला भाई. हे बघा, आपल्याला काय करायचंय, आपली पोझिशन बघायची. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या इंडस्ट्रीची पोझिशन बघायची की आपण कुठं आहोत, ग्रोथला आहोत, एक्सपान्शनला आहोत, इंट्रोडक्शनला आहोत, एक्सपान्शनला आहोत, स्टेबिलिटीला आहोत का डिक्लाइनला आहोत ते बघायचं, बरोबर आहे का. ते बघितलं की त्याच्यानंतर बघायचं माझी पोझिशन कॉम्पिटिशन मध्ये काय आहे. मी कॉम्पिटिशन मध्ये लीडर आहे का रायव्हल आहे, म्हणजे इंटेन्स कॉम्पिटिशन मध्ये, काही कॉम्पिटिशन मध्ये नवीनच मी घुसलोय. पहिली आपली स्वतःची पोझिशन बघायची, त्याच्यानंतर कॉम्पिटिशन मध्ये आपली पोझिशन बघायची, त्याच्यानंतर माझं एन्व्हायरमेंट असेस करायचं. एन्व्हायरमेंट असेसमेंट तर आता 2 टॉपिक झाले बघतो, एक्सटर्नल इंटरनल. आणि त्याच्यानंतर माझी स्ट्रेंथ बघायची. म्हणजे आपण बघितलेले 4ही चॅप्टर एकत्र करायचे. एडीएल मॅट्रिक्स, माझी पोझिशन बघायची, माझ्या कॉम्पिटिशनची पोझिशन बघायची, एन्व्हायरमेंट असेस करायचं आणि त्याच्यानंतर माझ्या स्ट्रेंथ्स पाहायच्या. लक्षात आलंय का, सोपं आहे, अवघड काही नाहीये एडीएल मॅट्रिक्स. आता कॉम्पिटिटिव्ह पोझिशन म्हणजे माझी कॉम्पिटिटिव्ह पोझिशन मी अनालिज केली की मला कळतं की मी या 5 पैकी कोणत्या पोझिशन मध्ये आहे. बघा, डॉमिनंट आहे का, डॉमिनंट म्हणजे मी केजीएफ वाला आहे का, बरोबर आहे का. त्यानंतर मी स्ट्रॉंग आहे का, बरोबर आहे का. स्ट्रॉंग म्हणजे काय की डॉमिनंट नाहीये पण मी सर्वाइव्ह करू शकतो मार्केटमध्ये किती डॉमिनंट माणूस असला तरी. त्यानंतर फेवरेबल म्हणजे रिझनेबली मी वेल पोझिशन मध्ये. त्यानंतर टेनेबल,
टेनेबल म्हणजे काय, जर जास्त कॉम्पिटिशन वाढलं तर मी झोपेन, आणि वीक म्हणजे मी आता कॉम्पिटिशन सर्व्हाइव्ह करू शकतच नाही अशा पोझिशन मध्ये आहे का हे मला पाहायचंय. बघा एडीएल भाईचं मॅट्रिक्स, एडीएल भाईचं मॅट्रिक्स आहे, आपण आधी हे बघूया आणि मग आपण मॅट्रिक्स बघूया. डॉमिनंट competitive position based on assessment of following criteria. Dominant it is comparatively rare position and in many cases is attributable to monopoly or strong or protected leadership. बघा जो डॉमिनंट आहे तो लीडर असतो, लक्षात आहे का, तो काय करू शकतो, आयदर तो मोनोपॉली मध्ये किंवा तो सगळ्यात जास्त शेअर मध्ये. जिओ डॉमिनंट आहे आता टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये. स्ट्रॉंग, वोडाफोन आयडिया मिळून स्ट्रॉंग आहेत, दोघं मिळून स्ट्रॉंग आहेत. का स्ट्रॉंग आहेत, कारण ते जिओ असून सुद्धा सर्व्हाइव्ह करू शकतात. बाय व्हर्च्यू ऑफ दिस पोझिशन फर्म हॅज कन्सिडरेबल डिग्री ऑफ फ्रीडम ओव्हर इट्स चॉईस ऑफ स्ट्रॅटेजीज अँड ऑफन एबल टू ऍक्ट विदाउट मार्केट पोझिशन बिईंग थ्रेटन बाय कॉम्पिटिटर्स. बघा जिओ असलं, जिओचे थ्रेट असून सुद्धा आयडिया नवीन प्लॅन्स काढते, रात्री 12 ते सकाळी 12 नेट फ्री देते. हे काय, त्याला जरा डिग्री ऑफ फ्रीडम आहे, डॉमिनंट पेक्षा कमी पण बाकीच्यांपेक्षा जास्त. फेवरेबल कोण आहे, एअरटेल. This position which generally comes about when industry is fragmented and no one competitor stand out clearly results in the market leaders exhibiting a reasonable degree of freedom. बघा स्ट्रॉंग पेक्षा पण कमी फ्रीडम एअरटेलला आहे, बरोबर आहे का. एअरटेलला कसं फ्रीडम आहे की एअरटेल काय, एअरटेल एक फेवरेबल पोझिशन मध्ये, जर एक्स्ट्रीम कॉम्पिटिशन झालं तर एअरटेल सर्व्हाइव्ह करू शकेल का नाही याचा थोडासा डाऊट आहे. लक्षात येते का बाळांनो, काय ऍडिशनल एक्सप्लेनेशन पाहिजे तुम्हाला, नकोय ऑफलाईन वाले म्हणतात ऑनलाईनला पाहिजे असेल तर मी टेलिग्रामला, युट्यूबला, कमेंट्स मध्ये मी कायम आहे, 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल आहे, फक्त रात्रीचा नाही. टेनेबल ऑल्दो द फर्म्स within this category are able to perform satisfactorily and can justify staying in the industry, they are generally vulnerable in the face of increased competition from stronger and more proactive companies in the market. बघा ह्याचं एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण, याचं एक्झाम्पल आपण काय देऊ शकतो, याचं एक्झाम्पल आपण देऊ शकतो की काय म्हणू शकतो आपण, ह्याचं एक्झाम्पल आपण काय देऊ शकतो, एडिबल आयटम्स मध्ये देऊ शकतो. जसं की आता एडिबल आयटम्स मध्ये आपण धरू याचं एक्झाम्पल. डॉमिनंट कोण आहे बाळांनो, चिप्स मध्ये डॉमिनंट कोण आहे, लेज, बरोबर. चिप्स मध्ये स्ट्रॉंग कोण आहे, बालाजी. चिप्स मध्ये फेवरेबल कोण आहे, ज्यांचं मार्केट बऱ्यापैकी आहे, डायमंड चिप्स, बरोबर आहे. त्याच्यानंतर चिप्स मध्ये टेनेबल कोण आहे, जे सॅटिस्फॅक्टरीली परफॉर्म करू शकतात. टेनेबल कोण आहे, टेनेबल सॅटिस्फॅक्टरीली परफॉर्म करू शकतात, ते आहेत लोकल ब्रँड्स. लोकल ब्रँड्स म्हणजे जसं की आपण म्हणू शकतो कैलासचे चिप्स आहेत, बरोबर आहे का. लोकल ब्रँड्सचे जे चिप्स आहेत ते टेनेबल आहेत, जे एक्स्ट्रीम कॉम्पिटिशन मध्ये पण सॅटिस्फॅक्टरीली परफॉर्म करू शकतात. पण जर हे कॉम्पिटिशन ग्लोबल जायला गेला तर त्याला एवढा कॉम्पिटिशन फेस करू शकणार नाही, तो टेनेबल. आणि जे आहेत ते वीक. वीक कोण, जे नवीन नवीन इंडस्ट्रीमध्ये आलेले आहेत. लक्षात आलं का बाळांनो, आता तरी लक्षात आलं का. सिंपल टेलिकॉम इंडस्ट्रीपेक्षा हे तर लक्षात आलं चिप्स वाला. चला, द परफॉर्मन्स ऑफ फर्म्स इन दिस कॅटेगरीज इज जनरली अनसॅटिस्फॅक्टरी ऑल्दो ऑपॉर्च्युनिटीज फॉर इम्प्रुव्हमेंट डू एक्झिस्ट. बघा जे नवीन नवीन बिझनेसेस आले, जे अनब्रँडेड चिप्स विकतात, जे नॉर्मल पॅकेटमध्ये जे आपण बाहेर फिरायला गेलो की चिप्स विकतात, त्यांचे परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी नाही आहेत बाळांनो, पण ते इम्प्रुव्हमेंट करू शकतात, बरोबर आहे का. बरोबर आहे का. वाटलंच तर लिहून घ्या. डॉमिनंट आपण धरूयात लेज चिप्स मध्ये, बरोबर आहे का. स्ट्रॉंग आपण धरूया बालाजी. फेवरेबल मध्ये डायमंड चिप्स. डायमंड चिप्स नाही, चिप्स मध्ये कसे कुरकुरे येतील, कुरकुरे. बघा सरदार माणसं आपल्याकडे आहेत, बरोबर आहे का. टेनेबल, टेनेबल मध्ये आपण लोकल ब्रँड्स. आणि वीक मध्ये आहेत ते स्ट्रीट वेंडर्स आपण देऊ शकतो. स्ट्रीट वेंडर्स और अनब्रँडेड चिप्स. लक्षात आलं का, लक्षात आलं का. सो लेस, आता हे परत परत सांगत बसत नाही मी. लेस डॉमिनंट, बालाजी फेवरेबल, बरोबर आहे का. हे सॉरी, बालाजी स्ट्रॉंग, डायमंड फेवरेबल, लोकल ब्रँड्स टेनेबल आणि अनब्रँडेड वाले वीक. लक्षात आलं का. सिंपल आहे. आता आपण बघूया लिटिलचं बिग मॅट्रिक्स. बघूया, जर मी डॉमिनंट असेल, बघा आता हे इंडस्ट्रीचे हे जे आहेत ना, हे वरचे
हे बाळांनो ही नावं फक्त बदलली. एम्ब्रॉयटिक म्हणजे काय? इंट्रोडक्शन. एम्ब्रॉयटिक म्हणजे काय? ते पाखरू आत्ताशी त्या त्या ह्याच्यातून बाहेर आले, पंख ते आत्ताशी फडफडायला सुरुवात केली. एम्ब्रायोटिक इंट्रोडक्शन. त्यानंतर ग्रोथ स्टेज मध्ये, मॅच्युअर स्टेज मध्ये आणि एजिंग म्हणजे डिक्लाइन स्टेज मध्ये. बघा एजिंग म्हणजे काय? वय जसं जसं वाढतं तसं तसं आपल्या कॅपॅसिटीज कमी होत जातात. हे डिक्लाइनिंग स्टेज मध्ये. बघा समजा तर मी डॉमिनंट असेल, डॉमिनंट म्हणजे काय? मी मार्केट लीडर आहे आणि एम्ब्रॉयटिक म्हणजे इंट्रोडक्शन मध्येच आहे. बरोबर आहे का? जसं की इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये ओला सुरुवातीला होतं. मी बघितलंय तर मी इलेक्ट्रिक व्हेकल ओला इलेक्ट्रिकल या नावानेच बघितली मी ईव्ही सुरुवातीला. म्हणजे ओला काय होतं? इंट्रोडक्टरी स्टेज मध्ये होतं पण डॉमिनंट होतं. मग अशा वेळी ते काय करणार? फास्ट ग्रो केले त्यांनी बॅरियर्स तयार केले. बॅरियर्स म्हणजे काय? व्हरायटी काढल्या गाड्यांच्या, जेणेकरून नवीन लोक येणार नाहीत. आणि ऍक्ट ऑफेन्सिव्हली म्हणजे काय? ओला इलेक्ट्रिक त्यांनी घुसून टाकलं. लक्षात आलंय का? सगळ्यांनी मार्केटिंग जोरात केलं. जर मी ग्रोथ स्टेज मध्ये, बरोबर आहे का, जी की आता ओला आहे किंवा ज्याला आपण म्हणू शकतो हे बजाज चेतक म्हणू शकतो आता, जी ग्रोथ स्टेज मध्ये, बरोबर आहे का. आता काय करणार? फास्ट ग्रो करायचं आपल्याला. डॉमिनंट आहे त्यामुळे जे काय आपण करणार आहे, इंडस्ट्री फॉलो करणार आहे. फास्ट ग्रो करायचं. कॉस्ट लिडरशिप म्हणजे कॉस्ट वरती खेळायचं. कॉस्ट लिडरशिप म्हणजे कॉस्ट कमी करा, म्हणजे आपल्याला कमी सेलिंग प्राइस ठेवून सुद्धा तेवढाच प्रॉफिट अर्न करता येईल. रिन्यू करा म्हणजे काय? रिन्यू म्हणजे इनोव्हेट करा, नवीन नवीन प्रोडक्ट आणा. डिफेंड पोझिशन, आता आपण चांगल्या पोझिशनला आलोय, ग्रोथ करतोय, तर ही पोझिशन डिफेंड करून हळूहळू ग्रोथ चालू करा. आणि ऍक्ट ऑफेन्सिव्हली. ऑफेन्सिव्हली म्हणजे काय? की दुसऱ्यांच्या एंट्रीज कमी करा, किंवा आपण ऑफेन्सिव्हली म्हणजे अग्रेसिव्हली मार्केट करा. विराट कोहली व्हा. लक्षात आलंय का? जर मॅच्युअर आहे, मॅच्युअर म्हणजे आता स्टेडी प्रॉफिट मध्ये मी आता पोहोचलेलो आहे, तर मला काय करायचंय की माझी पोझिशन आहे ती मेंटेन राहिली पाहिजे. एवढं बघा. कॉस्ट लिडरशिप बघा, तेच पॉईंट आहे. कॉस्ट लिडरशिप बघा. रिन्यू म्हणजे इनोव्हेट करा, फास्ट ग्रो करायचा प्रयत्न करा. आणि ऍक्ट ऑफेन्सिव्हली. लक्षात घ्या, मी लीडर आहे म्हटल्यावर मला ऑफेन्सिव्ह पोझिशन ऍक्ट केली पाहिजे, जेणेकरून बाकीचे मला दचकून राहतील, माझा डॉमिनन्स तसाच राहील. लक्षात आलंय का? आणि आता डिक्लाइनला पोहोचलोय, आता हळूहळू माझं मार्केट कमी व्हायला लागले, तरी पण मी लीडर आहे. शेअर बुडा हो गया तर बीबी शेअर ही आहे. तर काय करायचं? माझी पोझिशन डिफेंड करा म्हणजे टर्न अराउंड करायचा प्रयत्न करा. रिन्यू करा म्हणजे इनोव्हेट करा. फोकस करा म्हणजे जरा थोडासा ब्रीथ करा, जरा गॅप घ्या आणि काय करा? कुठं चुकतंय बघा आणि टर्न अराउंड करायचा प्रयत्न करा. आणि कन्सिडर विथड्रॉल. जर चांगल्या पोझिशनला तुम्ही विथड्रॉ करू शकलात विथ रिझनेबल अमाऊंट ऑफ प्रॉफिट, तर विथड्रॉ सुद्धा तुम्ही करू शकता. बघा डॉमिनंट चारही वेळेला फेवरेबल आहे आणि हळूहळू डेंजर्स वाढायला लागलेले आहेत. का? कारण जेवढा जास्त डॉमिनंट आहे तेवढे जास्त रिसोर्सेस आहेत आणि तेवढे जास्त वेज आहेत माझ्याकडे. वीकर लोकांना तेवढ्या वेज नसतात. बघा स्ट्रॉंग आहे समजा मी, आणि एम्ब्रॉयटिक आला. स्ट्रॉंग म्हणजे काय? डॉमिनंट पेक्षा कमी, बरोबर आहे का, पण मी आरामात सर्व्हाइव्ह करतोय. तर मला काय करायचं? डिफरन्शिएट करा म्हणजे डॉमिनंट पेक्षा माझं प्रोडक्ट वेगळं करा आणि डॉमिनंट व्हायचा प्रयत्न करा. स्ट्रॉंग वाल्यांनी डॉमिनंट व्हायचा प्रयत्न करायचा. प्रत्येकानं आपापले पोझिशन वरवर न्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि फास्ट कशी ग्रोथ करता येईल बघा, बरोबर आहे का. जर ग्रोथ स्टेजला असेल तर साहजिक आहे डॉमिनंट पेक्षा वेगळं प्रोडक्ट ठेवा. कॉस्ट कमी करायचा प्रयत्न करा. डॉमिनंट एवढं तर आपण कॉस्ट लिडरशिप अचीव्ह करू शकू याचा गॅरंटी नाही, पण ऍटलीस्ट कमी तरी करायचा प्रयत्न करा. आणि जे माझ्या खालचे आहेत त्यांना अटॅक करा, त्यांचं कॉम्पिटिशन संपवायचा प्रयत्न करा, जेणेकरून मी आणि डॉमिनंट दोघच राहील. इथं जर मॅच्युअर पोझिशनला गेल्यावर जरा कॉस्ट कमी करायचा प्रयत्न करा, तेच ते डिफरन्शिएट करायचा प्रयत्न करा, इंडस्ट्री सोबत वाढायचा प्रयत्न करा. आता कसं आहे, डॉमिनंट वाला पण मॅच्युरिटीला पोहोचला असेल तर आपली पोझिशन ग्रो करायचा प्रयत्न करा, डॉमिनंट मध्ये घुसायचा प्रयत्न करा. आणि जर डिक्लाइन मध्ये असेल तर मी काय करायचंय? निश म्हणजे एक स्पेशल फीचर बघायचंय, बरोबर आहे का. जसं की एकच प्रोडक्ट जे जास्त विकलं जातं त्याच्यावर फोकस करा. मी बघितलंय जेव्हा डिक्लाइनला असतो टर्न अराउंड स्ट्रॅटेजीमध्ये किंवा आपण डायव्हेस्टमेंट मध्ये पण बघितलंय, जे प्रोडक्ट मेन आहे त्याच्यावरती फोकस करा, बाकी बंद करून टाका. लक्षात आलं का? ह्या स्ट्रॅटेजीज आहेत ज्या प्रत्येक स्टेजेस मध्ये आपण बघितल्या, त्या फक्त आपण फॉलो करतोय. लक्षात येते का? अशा आठ्या काय आहेत कपळ सिंपल आहे. लक्षात येते का? जमतंय बघा. आठ्या निघून गेल्या. एक निश पकडा, तो होल्ड करा आणि हार्वेस्ट करा. हार्वेस्ट करा म्हणजे काय? त्याच निश मध्ये इन्व्हेस्ट करा, जेणेकरून आपण एकच प्रोडक्ट धरून ते डॉमिनेट करायला सुरुवात करू, बाकी प्रोडक्ट्स बंद करून टाका. लक्षात आलं का? सिंपल. आता फेवरेबल वाला
फेवरेबल वाला म्हणजे काय, जो की रिझनेबली प्रॉफिट कमवतोय, काय लोड नाही अजून पण आपल्याला. डिफरन्शिएट करा, बाकीच्यांपेक्षा वेगळे प्रोडक्ट तयार करा, फोकस करा आणि ग्रोथचा ऑपॉर्च्युनिटी येते का बघा. तुम्हाला एक पॉइंट असेल जो की कॉमन आहे, मी सांगतो. हे एडीएल मॅट्रिक्स कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगतो. बरोबर आहे का. जेव्हा ग्रोथला जाईल तेव्हा फोकस करा, डिफरन्शिएट करा आणि आपली पोझिशन आहे ती डिफेंड करा आणि सोबत ग्रो करायचा प्रयत्न करा. जर मी मॅच्युरिटीला पोहोचलो असेल तर काय करायचंय, फोकस तर ठेवायचा आहे, बाकीच्यांपेक्षा वेगळे प्रोडक्ट तयार करायचे, निश पकडा. ज्या स्टेजेस बघा, एक एक स्टेज अर्ली यायला लागली, जे स्ट्रॉंग वाले लोक डिक्लाइनला करतायत तेच आपल्याला मॅच्युरिटीला करायचंय. लक्षात येतंय का. जेणेकरून आपली पोझिशन आहे ती तरी ऍटलिस्ट मेंटेन राहील आणि ग्रो हळूहळू करत राहील. टर्न अराउंड करा, म्हणजे वाट का चुकतंय आपल्याला आपली वाट का लागायला लागली ते बघा, ग्रोथ कमी होते बघा आणि टर्न अराउंड करायचा प्रयत्न करा. इंडस्ट्री सोबत वाढवायचा प्रयत्न करा आणि आपल्या खालची ही जी छोटी जनता राहिली त्यांचा विषय संपवून टाका, जेणेकरून आपलं कॉम्पिटिशन कमी होईल आणि आपल्याला थोडे फायदे होतील. जर आपण डिक्लाइन मध्ये पोहोचलो असू तर हार्वेस्ट करा, म्हणजे काही प्रोडक्ट पकडा, तिथे इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा आणि टर्न अराउंड करा बघा आणि बघा, शांत घ्या, बघा कुठं चुकतंय आणि रिटर्न याचा प्रयत्न करा. टेनेबल म्हणजे ठीक आहे बाबा, पण कॉम्पिटिशन जर एक्सेस झालं तर वाट लागेल माझी, अशा पोझिशनला मी असेल तर इंडस्ट्री सोबत वाढायचा प्रयत्न करा. एंट्री फेजला फोकस ठेवा, एक निश होल्ड करा. जे हे लोक डिक्लाइनला मॅच्युरिटीला करतायत ते मला माझ्या ग्रोथ फेजला करायचं. एक निश पकडा, टर्न अराउंड करायचा प्रयत्न करा, माझी ग्रोथ वाढवायचा प्रयत्न करा, इंडस्ट्री सोबत वाढा आणि जर पॉसिबल असेल तर आत्ताच विड्रॉ करा, कारण नंतर विषय हार्ड होणार आहे. का हार्ड होणार आहे, कारण जे टेनेबल माणसं आहेत त्यांना कॉम्पिटिशन वाढेल तसा प्रॉब्लेम वाढत जातात. त्यामुळे आत्ताच जर चांगली पोझिशन असेल तर आत्ताच विड्रॉ करायचा प्रयत्न करा. बरोबर आहे का. टेनेबल वाले जर मॅच्युरिटीला पोहोचले म्हणजे काय, आता कॉम्पिटिशन पण स्ट्रॉंग आहे आणि मी ग्रो पण करत नाहीये, तर काय करायचंय, मला टर्न अराउंड करायचंय, बघा कुठं चुकतंय आणि या मागच्या पोझिशनला जायचा प्रयत्न करायचा आहे. नाहीतर एक निश पकडायचं, ते धरून चालायचं, नाहीतर रिट्रेंच करा म्हणजे बास करून टाका, विषय टॉस करून टाका, डायव्हेस्ट करून टाका, बंद करून टाका. बघा, आणि ह्यांना एकच बिचाऱ्यांना ऑप्शन राहतो मॅच्युरिटी डिक्लाइनला, की एकतर डायव्हेस्ट करा, युनिट बंद करा, नाहीतर रिट्रेंच करा, पूर्ण बिझनेसच बंद करून टाका. वीक वाले तर साहजिक आहे, वीक वाल्यांना सुरुवातीपासूनच विषय हार्ड आहे. एकतर पहिल्यांदाच निश पकडा, इंडस्ट्री सोबत कॅचअप तरी करायचा प्रयत्न करा, ऍटलीस्ट इंडस्ट्रीचा ग्रोथ रेट मॅच करा, नाहीतर इंडस्ट्री सोबत ग्रो करायचा प्रयत्न करा. जर तुम्ही ग्रोथ स्टेजलाच आला असाल तर काय करा, टर्न अराउंड करा, रिट्रेंच करा, एक निश पकडा, नाहीतर विड्रॉ करा. लक्षात आलंय का. तर मॅच्युरिटीला आला तर विड्रॉच करा, असंच करून टाका विषय. आणि जर तुम्ही डिक्लाइनला पोहोचला असाल तर धंदा बंद करा, नवीन धंदा पकडा, सुरुवात करून टाका. लक्षात आलं का बाळांनो. आता तुम्ही म्हणाल सर हे एवढं कसं लक्षात ठेवायचं 5x5 मॅट्रिक्स. तर सगळ्यात सोपं आहे. डॉमिनंट वाल्याला 4 स्टेजेस मध्ये अग्रेसिव्ह राहायचंय. बरोबर, अग्रेसिव्ह राहायचंय, मला फास्ट ग्रो करायचंय आणि लास्ट स्टेज मध्ये डिफेन्स करायचंय. लक्षात आलं का. डिफेन्स आणि फोकस करायचंय. बरोबर. जे स्ट्रॉंग आहेत त्याला 4 पोझिशन मध्ये डिफरन्शिएट करायचंय आणि लास्ट स्टेज मध्ये निश शोधायचंय. बरोबर आहे का. कॉमन पॉइंट्स मी तुम्हाला देतोय, बाकी पॉइंट्स तुम्ही मनाने लिहू शकता, मेजर पॉइंट्स मी तुम्हाला देतोय. जो फेवरेबल आहे त्या फेवरेबलला 4 ह्याच्यात फोकस ठेवायचा आहे मार्केटमध्ये आणि मला डिफेन्स करायचा आहे. बरोबर. आणि जेव्हा मी डिक्लाइन फेजला जाईन तेव्हा मला टर्न अराउंड करायचंय, टर्न अराउंड ऑब्लिक डायव्हेस्ट करायचंय. लक्षात आलं का. जर मी टेनेबल असेल तर मला इंडस्ट्री सोबत स्टिक राहायचंय, ग्रो विथ इंडस्ट्री. बरोबर. पहिल्या 2 मॅट्रिक्स मध्ये मला 5x4 चा मॅट्रिक्स, पहिल्या 2 मध्ये मला इंडस्ट्री सोबत ग्रो करायचंय, नंतर मला एक निश पकडायचंय आणि लास्ट ह्याच्यात मला विथड्रॉ करायचंय. बरोबर. एकतर डायव्हेस्ट करा, ऑब्लिक विथड्रॉ करा. आणि या भावानं पहिल्या एकाच मॅट्रिक्स मध्ये ग्रो करायचंय
ग्रो विथ इंडस्ट्री. त्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये टर्न अराउंड करायचंय आणि बाकी दोन्ही ह्याच्यात मला विथड्रॉ करायचंय. लक्षात आलं का? सिंपल मॅट्रिक्स हे सोपं करून मी तुम्हाला दिलं. लक्षात आलंय का? सिंपल आहे, तुम्ही मनाने सुद्धा लिहू शकता, फक्त हे की पॉइंट्स आहेत. मी डॉमिनंट आहे म्हणल्यावर माझ्यासाठी चारही पोझिशन फेवरेबल राहणार आहेत आणि तसंच खाली आलो तर एक एक करत पोझिशन अनफेवरेबल होत जाणार आहेत आणि वीक वाल्याला सगळ्याच पोझिशन मेजरली अनफेवरेबल आहेत. जे हिरवे आहेत हे फेवरेबल एरियाज आहेत. फेवरेबल म्हणजे ज्यात मी निवांत लाईट लोड न घेता सर्व्हाइव्ह करू शकतो. हे जे ऑरेंज आहेत यामध्ये मला एफर्ट घ्यायला सुरुवात करायची आणि रेड मध्ये मला मॅक्सिमम एफर्ट घ्यायचे, नाहीतर मग मेजर डिसिजन्स घ्यावे लागणार आहेत, त्याशिवाय मी सर्व्हाइव्ह करू शकणार नाही. लक्षात आलं का? आयडियल मॅट्रिक्स सोपं आहे. काय अवघड वाटतंय का? वाटत असेल तर मी टेलिग्रामवर 24 तास आहे, वाटलेस तर आपण एक परत सेशन रेकॉर्ड करून पाठवू शकतो जर तुम्हाला वाटत असेल की अवघड आहे तर. अवघड वाटते का? नाही, ऑफलाईन वाल्यांना कळालेलं आहे, आठ्या पण कपाळावरच्या गेलेल्या आहेत. सो घेऊयात एक 2 मिनिटाचा ब्रेक आणि बघूयात उरलेल्या 2 स्ट्रॅटेजीज. चला बॅक आफ्टर द ब्रेक बघूया आता राहिलेले 2 मॅट्रिक्स. पुढचं आहे बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप, बीसीजी ग्रोथ शेअर मॅट्रिक्स. बरोबर आहे का? आता आपण 2 मॅट्रिक्स बघितले, पहिला एन्सॉफचं बघितलं आणि दुसरं लिटिल भाऊचं मोठं मॅट्रिक्स बघितलं. बरोबर का? आता बघूयात आपण बीसीजी ग्रोथ शेअर मॅट्रिक्स. द बीसीजी ग्रोथ शेअर मॅट्रिक्स इज द सिम्पलेस्ट वे टू पोर्ट्रे अ कॉर्पोरेशन्स पोर्टफोलिओ ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. बघा पोर्टफोलिओ बघतो, बीसीजी वाला काय करतो, एक इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओचा सोपा एक पद्धत आपल्याला देतो. ग्रोथ शेअर मॅट्रिक्स ऑल्सो नोन फॉर इट्स cow and dog metaphors which is popularly used for resource allocation in a diversified company. Using the BCG approach, a company classifies its different businesses on a 2-dimensional growth share matrix. In the matrix बघूया आता ह्यांनी काय केलंय. बेसिकली आधी आपण मॅट्रिक्स बघूया, मग मी तुम्हाला सांगतो की ह्यांनी कशा गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी काय केलंय, बिझनेसला 4 पोझिशन्स वरती डिवाइड केलेलं आहे आणि त्या मॅट्रिक्स मध्ये आपल्याला काय सांगितलं जातं, द व्हर्टिकल ऍक्सिस रिप्रेझेंट्स ग्रोथ रेट and provides a measure of market attractiveness. दोन आहेत, एक वर्टिकल हॉरिझॉन्टल ऍक्सिस. वर्टिकल सांगतो ग्रोथ रेट आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस रिप्रेझेंट्स रिलेटिव्ह मार्केट शेअर and serves as a measure of company strength in the market. बघा मार्केट शेअर साहजिक आहे, हाय असणार आहे, लो असणार आहे. सो बघा हॉरिझॉन्टल काय सांगतो मला, मार्केट शेअर, आणि वर्टिकल सांगतं मार्केटचा ग्रोथ रेट. बीसीजी वाला एकदम सोपं आहे. बघा बघा ज्याचा हाय ग्रोथ रेट आहे आणि हाय मार्केट शेअर आहे तो स्टार आहे. स्टार म्हणजे चांगला प्लेअर आहे, डॉमिनंट प्लेअर आहे. बरोबर का? ह्याचं एक्सप्लेनेशन आपण खाली बघणार आहोत. आपण आधी डायग्रामॅटिक बघूया. ज्याचा मार्केट शेअर लो आहे पण त्याला ग्रोथ रेट आहे तो क्वेश्चन मार्क. त्यांनी बघा काय काय आधी नॉमेनक्लेचर समजून घेऊयात आपण. ज्याचा लो ग्रोथ रेट आहे पण हाय मार्केट शेअर आहे ती गरीब गाय आहे, कॅश काऊ आहे. बरोबर का? गरीब नाहीये पण गाय आहे. आणि लो ग्रोथ रेट प्लस लो मार्केट शेअर असेल तर तो डॉग आहे. बरोबर? असे दिलेत आपल्याला टर्मिनॉलॉजीज, लक्षात ठेवायचे. बघा हाय ग्रोथ रेट असेल, हाय ग्रोथ रेट आहे आणि हाय मार्केट शेअर आहे तर मी स्टार आहे. लो ग्रोथ रेट आहे, लो शेअर आहे तर मी डॉग आहे. बरोबर का? लो ग्रोथ रेट आहे पण आहे आपला हाय मार्केट शेअर तर मी आहे काऊ. आणि लो मार्केट शेअर आहे पण हाय ग्रोथ रेट आहे तर मी आहे क्वेश्चन मार्क. लक्षात आले का? बघूया आता प्रत्येकाचे एक्सप्लेनेशन. स्टार्स आर द प्रोडक्ट्स और एसबीयूज स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. दॅट आर ग्रोइंग रॅपिडली. दे ऑल्सो नीड हेवी इन्व्हेस्टमेंट टू मेंटेन देअर पोझिशन अँड फायनान्स देअर रॅपिड ग्रोथ पोटेन्शियल. दे रिप्रेझेंट बेस्ट ऑपॉर्च्युनिटीज फॉर एक्सपान्शन. बघा हे काय, त्यांचा मार्केट शेअर पण हाय आहे, ग्रोथ रेट पण हाय आहे. सिन्स त्यांचा मार्केट शेअर हाय आहे, जेवढा शेअर आहे तेवढा मेंटेनन्सला पण हेवी एक्सपेंडिचर ह्या लोकांना लागतो. बघा तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स काय कळाल्या, हाय शेअर, हाय ग्रोथ रेट आणि हाय इन्व्हेस्टमेंट टू मेंटेन माय पोझिशन. 3 गोष्टी. बरोबर आहे का? ह्यांना आपण म्हणतो स्टार्स. बरोबर आहे का? ह्यांना ग्रोथ रेट पण हाय असल्यामुळे ऑपॉर्च्युनिटी फॉर एक्सपान्शन पण जास्त असते. हे हायली आपला बिझनेस एक्सपांड करू शकतात, ऑपॉर्च्युनिटी या लोकांना जास्त असतात. बरोबर आहे का? दुसरा आहे
कॅश काऊ. कॅश काऊ साहजिक आहे, लो ग्रोथ आहे पण हाय मार्केट शेअर आहे, लो ग्रोथ आहे पण हाय मार्केट शेअर पण आहे. बघा, दे जनरेट कॅश अँड हॅव लो कॉस्ट. ह्यांची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? ह्यांना कॉस्ट कमी आहेत पण हे कॅश जास्ती जनरेट करू शकतात. दे आर एस्टॅब्लिश सक्सेसफुल अँड नीड लेस इन्व्हेस्टमेंट टू मेंटेन देअर शेअर इन द लॉंग रन. वेन ग्रोथ रेट स्लो डाऊन स्टार्स बिकम कॅश काउज. बघा, जेव्हा लॉंग रन मध्ये माझा ग्रोथ रेट कमी होतो पण मार्केट शेअर जास्त राहतो तेव्हा मी होतो कॅश काऊ. कॅश काऊ काय असते? कॅश काऊ आपल्याला लो कॉस्ट मध्ये ऑपरेट करतात आणि हाय प्रॉफिट हाय कॅश आपल्याला जनरेट करून देत असतात. लक्षात आलंय का? तिसरा आहे क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क काय आहे? समटाइम्स कॉल्ड प्रॉब्लेम चाइल्ड और वाइल्ड कॅट्स आर लो मार्केट शेअर business in high growth markets. They require a lot of cash to hold their share. They need heavy investment with low potential to generate cash. Question marks, if left unattended, are capable of becoming cash traps. Since growth rate is high, increasing it should be relatively easier. It is for business organizations to turn them stars and then to cash cows when the growth rate reduces. बघा, जे क्वेश्चन मार्क असतात बाळांनो, ते क्वेश्चन मार्क काय असतात? क्वेश्चन मार्क असतात ज्यांचा मार्केट शेअर लो असतो पण ग्रोथला ऑपॉर्च्युनिटी माझ्या जास्त असते. बरोबर आहे का? अशा वेळी काय बाळांनो, ग्रोथ रेटला ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे पण मोठ्या मार्केटमध्ये माझा शेअर छोटा आहे. माझं शेअर वाढवायचं असेल तर मला मार्केट पेनिट्रेशन डेव्हलपमेंट केली पाहिजे, त्याकरता मला भरपूर खर्च त्यात ओतला पाहिजे. लक्षात आलं का? त्याला कॉन्स्टंट रिक्वायरमेंट लागते टू होल्ड माय शेअर. एक्सपान्शन करायला तर लागते पण शेअर होल्ड करायला पण जास्त पैसे ओतावे लागतात. का? कारण मार्केटमध्ये माझा शेअर छोटा आहे, मला शेअर मेंटेन तर ठेवला पाहिजे. जर मेंटेन नाही केला तर मी लॉस मध्ये जाणार आहे. बरोबर का? माझा बिझनेस होणार नाहीये पण माझ्याकडे ऑपॉर्च्युनिटी पण जास्त असते. जर मी हेवी एक्सपेंडिचर केला तर मी क्वेश्चन मार्कला स्टार मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे मार्केट शेअर वाढला, लो टू हाय गेला आणि ग्रोथ रेट तर ऑलरेडी हाय आहे. बरोबर, ग्रोथ रेट हाय आहे, मार्केट शेअर पण माझा हाय गेला तर मी क्वेश्चन मार्क वरून कुठे जाणार आहे? स्टार कडे जाणार आहे. लक्षात आलं का? जर माझा ग्रोथ रेट स्लो डाऊन झाला पण मार्केट शेअर हाय राहिला तर मी काय होणार आहे? कॅश काऊ मध्ये कन्वर्ट होणार आहे. स्टार वरून कॅश काऊ मध्ये कन्वर्ट होणार आहे. बरोबर का? म्हणजे मला काय करायचं? क्वेश्चन मार्कला स्टार कडे न्यायचंय. आपलं आयडियल पोझिशन काय बाळांनो? स्टार व्हायचंय मला. आणि ग्रोथ रेट जरी इंडस्ट्रीचा कमी झाला तर कॅश काऊ. या दोन माझ्या आयडियल पोझिशन आहेत. हाय ग्रोथ मध्ये स्टार, लो ग्रोथ मध्ये कॅश काऊ. लक्षात आहे का? त्यामुळे क्वेश्चनला स्टार मध्ये कन्वर्ट करा, स्टारला कॅश ह्याच्यामध्ये आपल्या कॅश काऊ मध्ये कन्वर्ट करायचं. सिंपल आहे. लक्षात येते का? अजिबात अवघड नाहीये. आणि डॉग्स आर लो ग्रोथ लो शेअर बिझनेस अँड प्रोडक्ट्स. बघा, त्यांचा शेअर पण लो आहे आणि ज्यांना ऑपॉर्च्युनिटीज पण कमी आहेत, ग्रोथ रेट पण स्लो आहे. दे मे जनरेट इनफ कॅश टू मेंटेन बट डू नॉट हॅव मच फ्युचर. फ्युचर का नाहीये? कारण ग्रोथचा शेअर नाहीये. लक्षात आलं का? ग्रोथचा शेअर नाहीये त्यामुळं फ्युचर नाहीये. त्यामुळे तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता पण तुम्ही एक्सपान्शनच्या जास्ती अपेक्षा ठेवायची गरज नाही. समटाइम्स दे मे नीड कॅश टू सर्व्हाइव्ह. डॉग शुड बी मिनिमाइज बाय मीन्स ऑफ डायव्हर्समेंट और लिक्विडेशन. डॉगला काय करा? लिक्विडेट करा. का लिक्विडेट करा? कारण शेअर पण कमी आहे आणि मला ग्रोथ रेट पण कमी आहे. म्हणजे वाढवून मी लिमिटेडच वाढवू शकणार आहे. बरोबर का? सो स्टार काय आहे? स्टारला ग्रो करा, क्वेश्चन मार्कला स्टार मध्ये कन्वर्ट करा. स्टार जेव्हा ग्रोथ रेट कमी होतो तेव्हा त्याची कॅश काऊ होते. आणि डॉग्स असतील तर डॉग्सला काहीच ऑपॉर्च्युनिटी जास्त नसतात, शेअर पण कमी असतो. अशांना हळूहळू कमी करा आणि त्यांना डायव्हेस्ट करून बंद करून टाका. लक्षात आलंय का? एकदम सिंपल आहे. बीसीजीचं मॅट्रिक्स लक्षात आलंय का? बीसीजी मॅट्रिक्स, पोस्ट आयडेंटिफिकेशन स्ट्रॅटेजी. बघा मी कोण आहे हे मला कळालं. स्टार आहे का, कॅश काऊ आहे का, क्वेश्चन आहे का, डॉग आहे, कळालं. आता मला काय करायचंय? पुढे बघा. आफ्टर अ फर्म हॅज क्लासिफाइड इट्स प्रोडक्ट or its view, it must determine what role each will play in future. The four strategies that can be pursued are. बघा, आता आपल्याला कळालं की आपण चौथ्यापैकी कोण आहे. आता इथून पुढे आपण काय करू शकतो? बिल्ड. हिअर ऑब्जेक्टिव्ह इज टू इन्क्रीज मार्केट शेअर. कुणाचा मार्केट शेअर इन्क्रीज करू शकतो आपण? क्वेश्चन मार्कचा मार्केट शेअर इन्क्रीज करू शकतो. बरोबर आहे का? आणि डॉगचा लिमिटेड मध्ये करू शकतो. बिल्ड कोणाला आहे? बघा, इवन बाय फोर्जिंग शॉर्ट टर्म अर्निंग इन फेवर ऑफ बिल्डिंग अ स्ट्रॉंग फ्युचर विथ लार्ज मार्केट शेअर. हे आपण कोणाचं करू शकतो? बिल्डिंग कोणा करू शकतो? बिल्डिंग करू शकतो क्वेश्चन मार्कचं. बरोबर. त्याच्यानंतर स्टारचं पण मार्केट शेअर वाढवू शकतो आणि डॉगचा पण लो रेट मध्ये वाढवू शकतो कारण त्याला जास्ती पोटेन्शियल नाहीये. बरोबर आहे का? मार्केट शेअर बिल्ड कोणाचं करू शकतो? मेजर
क्वेश्चन मार्क आणि स्टारचं करू शकतो. लक्षात ठेवा, हे एमसीक्यूज ला विचारलं जातं बीसीजी मॅट्रिक्स. एकदम मी तुम्हाला कोर सांगतोय, कोर लक्षात ठेवा. होल्ड हिअर द ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रिझर्व्ह मार्केट शेअर. प्रिझर्व्ह कोणाचा करू शकतो आपण? काऊचा मार्केट शेअर आपण मेंटेन ठेवू शकतो. लो ग्रोथ रेट असल्यामुळे आपल्याला मेंटेन करायचंय, लॉजिकल आहे, लो ग्रोथ रेट मध्ये मेंटेन करायचंय. आणि क्वेश्चन मार्कचा सुद्धा मला मेंटेन करायचा आहे आणि ग्रोथला मला बघायचंय. मेंटेन करताना सुद्धा मला हाय कॅश मध्ये त्याला रिक्वायरमेंट माझी राहणार आहे. हार्वेस्ट हिअर द ऑब्जेक्टिव्ह इज टू इन्क्रीज शॉर्ट टर्म कॅश फ्लो रिगार्डलेस ऑफ लॉंग टर्म इफेक्ट. बघा, कॅशची रिक्वायरमेंट कोणाला असते शॉर्ट टर्म मध्ये? क्वेश्चन मार्कला, डॉगला आणि स्टारला. बरोबर आहे का? स्टारला ग्रोथ करता आणि मेंटेनन्सला सुद्धा मी कॅरेक्टरिस्टिक सांगितल्या जातात की मेंटेनन्सला सुद्धा मला हाय कॅश लागते. आणि डायवेस्ट कोणाला करणार आपण? डॉगला आणि क्वेश्चन मार्कला जर तो रिलेटिव्हली मला डिक्लाइनिंग पोझिशन देत असेल तर. आणि क्वेश्चन मार्क इफ डिक्लाइनिंग शेअर. लक्षात आलं का? सिंपल आहे. आपण आपले जेव्हा नोट्स करू फास्ट ट्रॅक, जेव्हा रिव्हिजन लेक्चर जेव्हा मी टाकेन नोट्स मधून, तेव्हा तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील. लक्षात आलं का? कॅश काऊ कोण? लो ग्रोथ रेट मध्ये हाय शेअर असेल तर कॅश काऊ. क्वेश्चन मार्क कोण? हाय ग्रोथ रेट मध्ये लो मार्केट शेअर येतो. हाय शेअर, हाय ग्रोथ रेट असेल तर मी स्टार आहे आणि सगळंच लो असेल तर मी डॉग आहे. लक्षात आलं का? सिंपल आहे. लक्षात आलं का? बीसीजी ग्रोथ मॅट्रिक्स एकदम सोपं आहे. बीसीजी हेल्पफुल आहे का बाळांनो? तर हो बाळांनो, आहे हेल्पफुल. द ग्रोथ शेअर मॅट्रिक्स हॅज डन मच टू हेल्प स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. हाऊएव्हर देयर आर प्रॉब्लेम्स अँड लिमिटेशन्स. लिमिटेशन आहेत काय? कॅन बी डिफिकल्ट, टाइम कंझ्युमिंग अँड कॉस्टली टू इम्प्लिमेंट. Management may find it difficult to define SBU and measure market share and growth. It also focus on classifying current business but provide little advice for future planning. They can lead the company to placing too much emphasis on market share growth or growth through entry into attractive markets. This can cause unwise expansion into hot, new, risky ventures and divesting units too quickly. बघा, साहजिक आहे. तुम्ही जर बघत असाल तर मी तुम्हाला काय म्हणलं की आपल्याला करंट पोझिशन पाहिजे. करंट पोझिशन बाळांनो, एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये करंट पोझिशन जर आपल्याला असर्टन करायची असेल तर ती असर्टन करायला वेळ जाणार आहे. बरोबर आहे का? मार्केट शेअर असर्टन करताना कॉम्पिटिटरचा अभ्यास करावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टींना खूप वेळ जाणार आहे. आणि मी आज असर्टन करायला घेतलं तर जोपर्यंत मी असर्टन करेन तोपर्यंत पॉसिबिलिटी आहे की मार्केटची पोझिशन बदललेली असेल. जर मी स्वतःला स्टार असिस्ट करेपर्यंत मी साहजिक आहे, मी कधीतरी स्टारचा कॅश काऊ पण झालेला असू शकतो. बरोबर आहे का? त्याच्यानंतर जर मी एखाद्याला डॉग आयडेंटिफाय केलं, समजा माझं आयडेंटिफिकेशनच चुकलं, तर मी स्ट्रॅटेजी चुकीच्या लावणार आणि साहजिक आहे पॉसिबिलिटी की डॉगला मी लवकर डायव्हेस्ट करीन. जर इन केस डॉगला ऑपॉर्च्युनिटी जास्त असेल तरी सुद्धा अनालिसिस चुकलं तर माझं विषय गंडू शकतो. लक्षात आलंय का? बरोबर आहे का? ऑफलाईन ऑनलाईन लक्षात येते का? सगळ्यांना कळतंय का? चला पुढे जाऊया. आयडेंटिफाय इफ द फॉलोइंग इज स्टार और कॅश काऊ. आयडेंटिफाय करा, स्टार आहे का कॅश काऊ. बघूया, आपण मिळून करूया. एसो फार्मा लिमिटेड डेव्हलप्ड अ न्यू एज मेडिसिन, नवीन मेडिसिन विच क्युअर्स कफ इन 3 hours विथ एन इन्व्हेस्टमेंट ऑफ INR 80 crores इन R&D. 80 crores हेवी एक्सपेंडिचर. मला काय कळालं? हेवी एक्सपेंडिचर केलंय. बरोबर. आणि न्यू एज मेडिसिन आहे ज्यांनी कफ 3 तासात क्युअर होतो. म्हणजे ग्रोथ रेट पण आहे, भरपूर. हेवी इन्व्हेस्टमेंट पण केली आहे, ग्रोथ पण मला जास्त आहे. साहजिक 3 तासात कफ असेल तर लोक प्रचंड प्रमाणात डिमांड करणार आहेत. दे नेम्ड इट कोफिक्स. कफिक्स नीड्स अ लॉट ऑफ मार्केटिंग स्पेंड. बघा, रिक्वायर्स हेवी एक्सपेंडिचर. हेवी एक्सपेंडिचर कोणाला लागतं बाळांनो? 2 जणांना लागतं. क्वेश्चन मार्कला लागतं आणि स्टारला लागतं. टू क्रिएट अवेअरनेस अमंग द पब्लिक अँड ऑल्सो नीड्स फंड्स टू गेट लायसन्सेस फ्रॉम द रेग्युलेटर्स. बघा, पण न्यू एज मेडिसिन आहे त्यामुळे मार्केट शेअर माझा कमी असणार आहे. इंटरेस्टिंगली कफिक्स हॅज गेन 60% ऑफ मार्केट शेअर. म्हणजे माझा शेअर पण जास्त आहे. जसं जसं मला क्वेश्चन पुढे जातं तसं तसं गोष्टी करतात. शेअर पण जास्त. विदिन 6 months टू लॉन्च अँड बीन प्रॉफिटेबल सिन्स day 1. इज कॉफ्लिक्स अ कॅश काऊ और स्टार फॉर एसो फार्मा लिमिटेड. इट इज अ स्टार. का? कारण मला ग्रोथ रेट जास्त आहे, 60% मार्केट शेअर आहे, अजून 40% पण चान्स आहे मला 100% मार्केट काबीज करायचं. म्हणजे ग्रोथ रेट पण माझा चांगला आहे, माझा मार्केट शेअर पण चांगला आहे, ऑपॉर्च्युनिटी पण चांगली आहे, मला हेवी एक्सपेंडिचर पण लागतं. सो आय एम अ स्टार अँड नॉट अ कॅश काऊ. लक्षात आलं का? जर माझा ग्रोथ रेट कमी असता
ग्रोथ रेट कमी असता, ग्रोथची ऑपॉर्च्युनिटी कमी असती तर मात्र मी कॅश काऊ झालो असतो. जर मी 6 महिन्यात 7% शेअर ग्रो केला, याचा अर्थ मी काय केलंय, माझा ग्रोथ रेट खूप हाय आहे. लक्षात घ्या, ग्रोथ रेट खूप हाय आहे, त्यामुळे मी झालो स्टार. समजलं का? लक्षात आहे का बाळांनो? सिंपल आहे, सिंपल अगदी. काही अजिबात काही मी जगा वेगळं तुम्हाला सांगितलं नाही. बघा आपलं जे उत्तर आहे तेच त्यांचं उत्तर आहे. इट इज अ स्टार. का? कारण स्टार आर प्रोडक्ट्स दॅट आर ग्रोइंग रॅपिडली. बघा 6 महिन्यात 60% शेअर. दे ऑल्सो नीड हेवी इन्व्हेस्टमेंट, 80 करोडची इन्व्हेस्टमेंट टू मेंटेन देअर पोझिशन अँड फायनान्स देअर रॅपिड ग्रोथ पोटेन्शियल. दे रिप्रेझेंट बेस्ट ऑपॉर्च्युनिटी. ऑपॉर्च्युनिटी तर आहे, 3 तासात कफ माझा क्युअर होतोय. म्हणजे मी आईस्क्रीम खाणार, 2 मिनिटात कफिक्स घेणार, 3 तासात टुणटुणीत परत एकदा आईस्क्रीम खाणार. बरोबर का? जस्ट वन पॅरामीटर cannot define the status of SBU. It should be categorized basis on inherent characteristics and hence Cufix has more representation as a star. का? कारण त्याची प्रत्येक गोष्ट स्टार कडे इंडिकेट आपल्याला करते. लक्षात आलं का बाळांनो? असं आहे आपलं बीसीजी मॅट्रिक्स. एकदम बेस्ट मॅट्रिक्स, एकदम इझी मॅट्रिक्स, समजायलाही सोपं आहे, अप्लाय करायलाही सोपं आणि एक्झाम मध्ये पण फ्रिक्वेंटली विचारलं गेलेलं. सो मी बीसीजी मॅट्रिक्सला स्टार दिलेला आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा मी या 4 मॅट्रिक्स पैकी हे मॅट्रिक्स पहिल्यांदा करून जाईन. पण सिन्स हे मे 2025च्या अटेम्प्टला बऱ्यापैकी विचारलं गेलेलं आहे असं मला वाटत आहे. जर नसेल विचारलं गेलं तर आपल्याला स्कोप आहे. बरोबर का? आपण पेपर पण डिस्कस करणारच आहोत. ओके, लेट्स टेक अ ब्रेक फॉर 5 मिनिट्स आणि बघूयात आपण लास्ट मॅट्रिक्स आणि टॉपिक कन्क्लूड करूयात. ओके, लेट्स टेक अ ब्रेक. चला बघूयात लास्ट मॅट्रिक आणि चॅप्टरचा विषय संपून टाकूया. जनरल इलेक्ट्रिक मॅट्रिक्स स्टॉप लाईट स्ट्रॅटेजी मॉडेल. जनरल इलेक्ट्रिक मॅट्रिक्स. बघा हे मॅट्रिक्सची नावं अशी आहेत की ज्यांनी ती मॅट्रिक्स इस्टॅब्लिश केले त्यांच्या नावाने ते इस्टॅब्लिश म्हणजे त्या मॅट्रिक्सला नाव पडलेलं आहे. द मॉडेल हॅज बीन युज्ड बाय जनरल इलेक्ट्रिक कंपनी डेव्हलप्ड बाय जीई जनरल इलेक्ट्रिक विथ द असिस्टन्स ऑफ कन्सल्टिंग फर्म मॅकिन्सी अँड कंपनी. मॅकिन्सी अँड कंपनी ही सगळ्यात मोठी कन्सल्टिंग फर्म आहे. This model is also known as business planning matrix, GE 9 cell matrix and GE model. बघा आपल्याला प्रत्येक मॅट्रिक्सची वेगवेगळी नावं लक्षात ठेवायची आहेत. GE मॉडेल, GE 9 मॅट्रिक्स, त्याच्यानंतर बिझनेस प्लॅनिंग मॅट्रिक्स आणि जनरल इलेक्ट्रिक मॅट्रिक्स टॉप लाईट मॅट्रिक्स मॉडेल. The strategic planning approach has been inspired from traffic control lights. The lights are used as crossing to manage traffic are green for go, yellow for caution and red for stop. साहजिक आहे ट्रॅफिक लाईटचं जे इम्प्लिकेशन आहे त्याचे ग्रीन म्हणजे निघा, येलो म्हणजे जरा कॉशननी हळूहळू काळजी घेत घेत पुढे चला, कोण आहे का नाही का बघा, आणि रेड म्हणजे स्टॉप. दिस मॉडेल युजेस 2 फॅक्टर्स while taking decisions, business strength and market attractiveness. आता बघा वरती होते, वरती पण 2 फॅक्टर होते, आताही 2 फॅक्टर आहेत. वरती काय होतं, ग्रोथ रेट होता आपल्या कॅश काऊ वगैरे या आपल्या कुणाला बीसीजी मॅट्रिक्सला ग्रोथ रेट होता आणि मार्केट शेअर होता. आता इथं बिझनेस स्ट्रेंथ आणि मार्केट अट्रॅक्टिव्हनेस हे 2 ऍट्रिब्यूट्स आहेत. बघा प्रत्येक मॅट्रिक्स, कुठलंही मॅट्रिक्स कन्फ्युजिंग नाहीये, प्रत्येक मॅट्रिक्स सेपरेट आहे, लक्षात ठेवायला पण सोपं आहे. अंडरस्टँडिंग द जीई मॅट्रिक्स. जीई मॅट्रिक्स समजून घेऊयात. द व्हर्टिकल ऍक्सिस इंडिकेट्स अट्रॅक्टिव्हनेस, हॉरिझॉन्टल बिझनेस स्ट्रेंथ इन द इंडस्ट्री. वर अट्रॅक्टिव्हनेस आणि खाली स्ट्रेंथ आहे. The market attractiveness is measured by number of factors. बघा मार्केट अट्रॅक्टिव्ह आहे का नाही, अट्रॅक्टिव्ह कोणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. बघा कोणतं मार्केट अट्रॅक्टिव्ह आहे, ज्या मार्केटची साईज मोठी आहे, ज्या मार्केटमध्ये ग्रोथ रेट चांगला आहे, ज्या मार्केटमध्ये प्रॉफिटेबिलिटी जास्त आहे, ज्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशन कमी आहे, कमी इंटेन्सिव्हली कॉम्पिटिशन चालतं, टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी अवेलेबल आहे, त्याच्यानंतर प्राइसिंग ट्रेंड्स, आपण प्राइसिंग फ्लेक्सिबली सेट करू शकतो, कॉम्पिटिशन वरती माझं प्राइसिंग डिपेंडंट जास्त नाहीये, रिस्क ऑफ रिटर्न्स इन द इंडस्ट्री, बरोबर आहे का, ज्याची इंडस्ट्रीच्या रिस्क वरती पण अट्रॅक्टिव्हनेस ठरते. ऑपॉर्च्युनिटी फॉर डिफरन्सिएशन ऑफ प्रोडक्ट्स, जितकं प्रोडक्ट मी जास्त डिफरन्शिएट करण्याची ऑपॉर्च्युनिटी, जेवढी इनोव्हेशनची ऑपॉर्च्युनिटी आहे तेवढं मार्केट अट्रॅक्टिव्ह राहणार आहे. आणि डिमांड व्हेरिएबिलिटी, डिमांड किती व्हेरिएबल आहे त्याच्यानुसार, जर जिथं डिमांड स्टेबल आहे ते मार्केट रिलेटिव्हली अट्रॅक्टिव्ह असतं, काही इंडस्ट्रीजना व्हेरिएबल असेल तर काही इंडस्ट्रीजना ते अट्रॅक्टिव्ह वाटतं. सेगमेंटेशन, मार्केटमध्ये किती सेगमेंट्स करू शकतो आपण, मार्केटला किती डिवाइड करू शकतो जेणेकरून मला फोकस्ड डिफरन्सिएशन करता येईल, फोकस्ड स्ट्रॅटेजी अप्लाय करता येईल. आणि डिस्ट्रीब्युशन स्ट्रक्चर, दॅट इज डायरेक्ट मार्केटिंग, रिटेल, होलसेल,
म्हणजे किती डिस्ट्रीब्युशनचे ऑप्शन अवेलेबल आहेत, मार्केट डायरेक्ट बिझनेस टू कन्झ्युमर आहे का, ऑनलाईन आहे का, ऑफलाईन असेल तर रिटेलर थ्रू, कन्झ्युमर थ्रू किंवा होलसेलर थ्रू कसं तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकताय ते बघा. मार्केट स्ट्रेंथ कशी, बिझनेस स्ट्रेंथ कशी आपण शोधू शकतो किंवा अट्रॅक्टिव्हनेस कशी शोधू शकतो. अट्रॅक्टिव्हनेस शोधायला कोणते कोणते फॅक्टर आहेत पुन्हा एकदा बघू. मार्केटची साईज, ग्रोथ रेट, प्रॉफिटेबिलिटी, कॉम्पिटिशन, टेक्नॉलॉजिया, प्राइसिंग फ्लेक्सिबिलिटी, त्याच्यानंतर इंडस्ट्री रिटर्न्स, डिफरन्सिएशन ऑपॉर्च्युनिटीज, त्याच्यानंतर मार्केट सेगमेंटेशन, कसं आपण मार्केटला डिवाइड करून फोकस कोणत्या याच्यावर करता येऊ शकतो का त्याची ऑपॉर्च्युनिटी, आणि डिस्ट्रीब्युशन स्ट्रक्चर म्हणजे कोणते कोणते डिस्ट्रीब्युशन चॅनल्स माझ्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सिंपल आहे, लक्षात येते का, काही कन्फ्युजिंग वाटतंय का, नक्की जायचंय पुढं. ओके चला आता बिझनेसची स्ट्रेंथ. माझ्या बिझनेसची स्ट्रेंथ मी किती स्ट्रॉंग आहे हे मी कसं ओळखणार. बघा सिंपल आहे, तुम्ही इमॅजिन करून पण याचं उत्तर लिहू शकता, पण इमॅजिनेशन मी रिकमेंड करत नाही. आपल्याला हे वाचून लक्षात ठेवूनच पेपरमध्ये जायचंय. माझा मार्केट शेअर किती आहे, जास्त मार्केट शेअर जास्त स्ट्रेंथ. मार्केट शेअरचा ग्रोथ रेट स्ट्रॉंग असेल तरी माझ्या बिझनेसला स्ट्रेंथन करू शकतो. प्रॉफिट मार्जिन, जितकं चांगलं प्रॉफिट मार्जिन माझं आहे तेवढा मी स्ट्रॉंग आहे. डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी, जितक्या इफिशियंटली मी डिस्ट्रीब्युशन चॅनल वापरू शकतो, म्हणजे होलसेलर, रिटेलर, कन्झ्युमर, डायरेक्ट सेलिंग, जितकं मी स्ट्रॉंगली वापरू शकतो तेवढा मी स्ट्रॉंग आहे. ब्रँड इमेज, माझ्या ब्रँडची इमेज चांगली असेल तर मी स्ट्रॉंग आहे. माझी ॲबिलिटी टू कम्पीट, जर मी कॉम्पिटिशन मध्ये चांगल्या प्राइसनी आणि चांगल्या क्वालिटीनी प्रोडक्ट देत असेल, कॉम्पिटिशन मध्ये चांगला मी कॉम्पिट करत असेल तर मी स्ट्रॉंग आहे. कस्टमर लॉयल्टी, माझे जर कस्टमर लॉयल असतील माझ्या ब्रँडशी तर मी स्ट्रॉंग आहे. माझी प्रोडक्शन कॅपॅसिटी चांगली असेल तर मी स्ट्रॉंग आहे. जर मला नवीन टेक्नॉलॉजी आली तर ती ऍडॉप्ट करता येऊ शकेल, इन्स्टॉल करता असेल, ती माझी कॅपॅसिटी असेल तर मी स्ट्रॉंग आहे. जर मला कॉस्ट पोझिशन म्हणजे काय, मला माझ्या कॉस्ट कंट्रोल करता येत असेल, मी जर चांगल्या कमी कॉस्टमध्ये चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट देऊ शकत असेल, चांगले प्रॉफिट्स अचीव करू शकत असेल तर मी स्ट्रॉंग आहे. मॅनेजमेंट कॅलिबर, माझ्या मॅनेजमेंटमध्ये कॅलिबर म्हणजे काय, पोटेन्शियल आहे. माझं मॅनेजमेंट प्रत्येक गोष्ट विचार करून करतं, चांगल्या स्ट्रॅटेजी सेट करतं, इम्प्लिमेंटेशन प्रॉपर करतं, रिझल्ट प्रॉपर मॉनिटर करतं, चांगले रिझल्ट मला येतात. तर ह्या केसमध्ये मी काय आहे, स्ट्रॉंग आहे. माझी बिझनेसमध्ये स्ट्रेंथ आहे, मला ते माझ्या बिझनेसमध्ये माझ्या स्ट्रेंथचा वापर मी करू शकतो. बरोबर आहे का. सिंपल दोन गोष्टी, मी काही जड शिकत नाहीये, लास्ट मॅट्रिक्स असल्यामुळे आपण लाईट वेनी बघतोय. लक्षात येते का. सो मला बघायचंय माझी मार्केट अट्रॅक्टिव्हनेस कशी आहे आणि माझी स्ट्रेंथ किती आहे. बघा मार्केट पण बऱ्यापैकी चांगलं अट्रॅक्टिव्ह आहे, भरपूर अट्रॅक्टिव्ह आहे. मी पण स्ट्रॉंग आहे तर मी एक्सपांड करू शकतो का, तर मी स्ट्रॉंग आहे. माझे रिसोर्सेस मी वापरून मार्केटमध्ये पण अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे, ग्रोथ रेट पण चांगला असल्यामुळे मार्केटमध्ये घुसून मार्केट एक्सपांड करू शकतो. जरी ऍव्हरेज स्ट्रेंथ असेल माझी पण अट्रॅक्टिव्ह मार्केट आहे, म्हणजे मला चांगले रिटर्न्स मार्केट भविष्यात देऊ शकेल, तर मी काय करू शकतो, मी इन्व्हेस्ट करायचं आणि माझी स्ट्रेंथ वाढवायचा प्रयत्न करायचा. मार्केट पेनिट्रेशन, कस्टमर वाढवून. बरोबर आहे का. जर मी वीक स्ट्रेंथ असेल, म्हणजे वीक आहे मी, माझ्याकडे जास्त शेअर नाहीये, जास्ती प्रॉफिट अर्न करत नाहीये, तर मला अर्निंगला सुरुवात करायची आहे, सिलेक्ट करायचे प्रोडक्ट आणि प्रोडक्ट सिलेक्ट करून मला त्या प्रोडक्टमध्ये हळूहळू निश पकडून मला पुढे जायचंय. लक्षात येते का बाळांनो. अवघड वाटते का काही, आठ्या येत तर नाही येत ना कपाळावर, नाही येत ना. ओके, येत असतील तरी मी त्या आठ्या सॉल्व्ह करेन. टेलिग्राम वरती पण आहे, युट्यूबला आहे, ऑफलाईन वाल्यांना मी समोरच आहे. लक्षात येते का. बघा जर मार्केट रिलेटिव्हली अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय, एक रिझनेबल ग्रोथनी मार्केट माझं पुढे जाऊ शकतं, तर आणि मी स्ट्रॉंग असेल तर मी इन्व्हेस्ट करतो. बरोबर आहे का. जर मी स्ट्रॉंग आहे आणि मार्केटला पण व्यवस्थित ग्रोथ रेट आहे तर मी इन्व्हेस्ट करेन आणि मी ग्रो करायचा प्रयत्न करेन. जर ऍव्हरेज स्ट्रेंथ असेल तर मी सिलेक्ट करेन एक प्रोडक्ट आणि त्या सिलेक्ट प्रोडक्ट करून एक पर्टिक्युलर प्रोडक्ट आणि पर्टिक्युलर लाईन सिलेक्ट करून त्या लाईन मधूनच अर्न करायचा प्रयत्न करेन. जर मी वीक असेल तर एकतर मी पैसे घालवीन म्हणजे काय, घालीन प्रोडक्ट मध्ये आणि वीक मधून ऍव्हरेज स्ट्रेंथला येऊन अर्न करायचा प्रयत्न करेन, नाहीतर मी डायव्हेस्ट करेन, इंडस्ट्रीमधून बाहेर पडेन, कारण मी वीक आहे आणि ग्रोथ रेट पण रिझनेबल आहे, जास्ती नाहीये, रिझनेबल आहे. त्यामुळं एक लिमिटच्या वर पण मी ग्रो करू शकणार नाहीये. लक्षात येते का. त्यामुळे मला अट्रॅक्टिव्हनेस पण जास्त नसल्यामुळे मी एकतर इन्व्हेस्ट करून ऍव्हरेज स्ट्रेंथ कडे जायचा प्रयत्न करीन, नाहीतर मी डायव्हेस्ट करून माघार घेईन. बरोबर आहे का. जर मार्केट पण जास्त अजिबातच अट्रॅक्टिव्ह नाहीये आणि माझा शेअर पण वीक आहे तर बाहेर पडा. बरोबर आहे का. एकतर हार्वेस्ट करून या पोझिशनला यायचा प्रयत्न करा, स्ट्रॉंग पोझिशनला, नाहीतर मग बाहेर पडा. बरोबर आहे का. जर ऍव्हरेज जरी स्ट्रेंथ असेल
तरी तुम्हाला सर्व्हायवल थोडं जड जाणार आहे, कारण इंडस्ट्री पण अट्रॅक्टिव्ह नाहीये. तर तुम्ही काय करा, एकतर हार्वेस्ट करून स्ट्रॉंग मध्ये याचा प्रयत्न करा, नाहीतर बाहेर पडा. जर तुम्ही स्ट्रॉंग वाला असाल तर तुम्ही आता तुमचं प्रोडक्ट एक निश सिलेक्ट करा आणि त्या निशच्या थ्रूच अर्न करायचा प्रयत्न करू शकता. म्हणजे थोडक्यात काय आहे, जो वीक आहे तो ऍव्हरेज कडे यायचा प्रयत्न करतोय, ऍव्हरेज स्ट्रॉंग कडे यायचा प्रयत्न करतोय आणि स्ट्रॉंग ही ऑपॉर्च्युनिटी एक्सप्लॉइट करून माझे प्रॉफिट शेअर आणि आपली स्ट्रेंथ अजून अजून वाढवायचा प्रयत्न करणार आहे. लक्षात आले का बाळांनो? सिंपल आहे, काही अवघड नाहीये. जरी काही डाऊट आला तरी तुम्ही टेलिग्राम वरती आहात, माझ्या कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा, मी आपण परत एकदा वाटल्यास तर एक्सप्लेनेशन आपण करू. एक छोटासा सेगमेंट घेऊन, नाहीतर मी टेलिग्रामवर तुम्हाला ग्रुपवरती ऑडिओ मेसेज किंवा व्हिडिओ मेसेज सोडून देईन. लक्षात आलं का? सिंपल आहे. इफ अ प्रोडक्ट फॉल्स इन ग्रीन सेक्शन, बिझनेस इज ॲट ऍडव्हान्टेजेस पोझिशन. साहजिक आहे, ग्रीन इज अ सिग्नल फॉर गो, तुम्ही कंटिन्यू करू शकता. टू रीप द बेनिफिट, डिसिजन कॅन बी टू एक्सपांड, इन्व्हेस्ट अँड ग्रो. बरोबर आहे का? बेनिफिट घ्यायचे तर मला ग्रो केलं पाहिजे, ग्रो करण्यासाठी मला इन्व्हेस्ट केलं पाहिजे, एक्सपांड केलं पाहिजे. A product is in amber of yellow zone. It needs caution and managerial discretion is called making strategic choices. मला आता काय करायचंय, जर मी येलो झोन मध्ये असेल तर मला चॉईसेस, एक चॉईस करायची आणि चॉईस करूनच मला पुढे जायचंय. म्हणजे मला स्पेसिफिक चॉईस करून, स्पेसिफिक प्रोडक्ट लाईन, स्पेसिफिक स्ट्रॅटेजी निवडून मगच मला पुढे जायचंय. अंधाधुंद एक्सपान्शन मी करू शकणार नाहीये. इफ अ प्रोडक्ट इज इन रेड झोन, इट विल इव्हेंच्युअली लीड टू लॉसेस that would make things difficult for organization. In such case, appropriate should be retrenchment, divestment or liquidation. बघा, जर रेड मध्ये तर मला हळूहळू जाऊन लॉसच होणार आहे, तर आत्ताच नंतर जाऊन मोठे लॉसेस होण्यापेक्षा आत्ताच मी टर्न अराउंड करायचा प्रयत्न करतो, नाहीतर बाहेर पडतो, डायव्हेस्ट करतो, बंद करून घरी बसतो, निवांत सीए प्रोफेसरचे लेक्चर बघतो. बरोबर आहे का? This model is similar to BCG growth share matrix. However, there are differences. Firstly, market attractiveness replaces growth as the dimension of industry attractiveness and includes broader range of factors other than just growth rate. Secondly, competitive strength replaces market share as the dimension by which competitive position is assessed. बघा, दोन्ही मध्ये काय फरक आहे? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस बदललाय. फक्त हे जे आहे, हे मॅट्रिक्स आहे, हे तुमच्या बीसीजी पेक्षा ब्रॉडर आहे. का? कारण बीसीजी मध्ये दोनच फॅक्टर्स धरले जातात, एक तर ग्रोथ रेट आणि मार्केट शेअर. पण इथं अट्रॅक्टिव्हनेस नावाचं एक लेबल दिलं जातं, ज्यामध्ये मार्केट शेअर इन्क्लुडेड आहे, अट्रॅक्टिव्हनेस मध्ये ग्रोथ रेट इन्क्लुडेड आहे अट्रॅक्टिव्हनेस मध्ये, आणि स्ट्रेंथ मध्ये मार्केट शेअर इन्क्लुडेड आहे. सो जे तुमचं जे आपलं हे मॅट्रिक आहे, कुठलं जी मॅट्रिक्स आहे, जनरल इलेक्ट्रिकचं जे मॅट्रिक्स आहे, हे जे मॅट्रिक्स 9 युनिट्स वाला मॅट्रिक्स आहे, हे मॅट्रिक्स तुमच्या बीसीजी पेक्षा ब्रॉडर व्ह्यू कन्सिडर करतं, कारण बीसीजी मध्ये दोनच फॅक्टर्स पकडले जातात आणि इथं त्याच्यापेक्षा जास्ती फॅक्टर्स कन्सिडर केले जातात. लक्षात आले का? 4 मॅट्रिसेस. बरोबर आहे का? आज आपण बघितल्या स्ट्रॅटेजी चॉईसेस, एक्झिट मधल्या आपण स्ट्रॅटेजीज बघितल्या आणि 4 मॅट्रिसेस बघितले. लक्षात आहे का? एकदम सोपे स्पेसिफिक स्ट्रॅटेजीज आहेत, फक्त जड होऊ नये म्हणून आपण या टॉपिकला 2 सेशन मध्ये डिवाइड केलेलं आहे. सो बघा, हा टॉपिक एकदा गो थ्रू करा, पुन्हा एकदा हे लेक्चर बघा, पुन्हा एकदा मॉड्यूल गो थ्रू करा. आपण हे जे रिव्हिजन आहे त्याच्या समराइज चार्ट जसे आपण ऑडिटला दिले तसे आपण एसएम ला सुद्धा देणार आहोत. ओके, सो हा चॅप्टर कळाला असेल होपफुली. जर नसेल कळाला तर जे कळलं नाही कॉमेंट सेक्शन मध्ये टाका. फिजिकल वाले तर आता रेकॉर्डिंग थांबल्यावर मला विचारतीलच, पण टेलिग्राम वरती पण तुम्ही मला विचारू शकता. मी रिअल टाइम अवेलेबल आहे, आपण सगळे डाऊट्स तुमचे सॉल्व्ह करू. आणि चॅनलला आपल्या लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आपला तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, आपले सबस्क्रायबर्स वाढवूया आणि आपण आपल्या फ्री एज्युकेशनला एका नवीन रीच वरती पोहोचूया सगळे मिळून. ओके, चलो, द सीए प्रोफेसर इन साइनिंग ऑफ. भेटूयात आपण नेक्स्ट अँड द लास्ट चॅप्टर ऑफ आवर कोर्स, 5th चॅप्टर ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटला. ओके, द सीए प्रोफेसर साइनिंग ऑफ. बाय बाय, टेक केअर. Bye.